नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत गौरव वैद्य. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो गौरवजी. गौरवजी हे जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त काळ ज्योतिषशास्त्रावर मार्गदर्शन करतात, अभ्यासक आहेत त्याचे. आणि अर्थातच त्यांच्याशी बोलताना मला असं लक्षात आलं की खूप वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्राच्या शाखांवर त्यांनी काम केलेलं आहे. आता हा मुद्दा ज्योतिषशास्त्र म्हटल्यानंतर अनेकांना असं वाटेल की ज्योतिषशास्त्र खरंच असतं की नाही. कर्णी दुधारी तलवार आहे असं मला वाटतं. ज्यांना 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 विश्वास आहे ज्योतिषशास्त्रावर ते त्याला खूप जास्त मानतात, म्हणजे त्याच्याशिवाय कुठलंही काम करत नाहीत. आणि काही मंडळी अशी आहेत की ज्यांना ज्योतिषशास्त्र काहीच म्हणजे त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो म्हणा, किंवा ते मानत नाहीत. आत्ता मी त्यात जाणार नाही. हा विषय घेण्यामागचं कारण हे की ज्योतिषशास्त्र तुम्ही मानावं न मानावं, पण खूप मोठा वर्ग ते फॉलो करतो, एक. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही शास्त्रातून दुसऱ्याचं जगणं सोपं व्हावं असं मला वाटतं. तर गौरवजी जवळपास 20-25 वर्ष ते काम करत आहेत. या निमित्तानं त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांना मिळावा आणि अर्थातच त्यातून आपलं जगणं सोपं व्हावं हा विषय. तर तुमचं स्वागत करतो सर. आणि अर्थातच जसं मी आता सांगितलं, पहिला प्रश्न आहे की दोन वेगवेगळे मुद्दे असतात. एक, खूप लोक मानतात ज्योतिषशास्त्र किंवा अजिबात मानत नाहीत. यामध्ये कायमच ज्योतिषशास्त्राची ही अशी काय म्हणतात धरपकड होत आलेली आहे. पण मानणारे जे लोक आहेत ते खूप जास्त ते मानत असतात. तुमच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही खूप वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास केलेलाच आहे, पण त्यातली एक महत्त्वाची शाखा आहे की करिअर ॲस्ट्रॉलॉजी. करिअर हे प्रत्येकाच्या जगण्याचा आता मूळ राहिलेलं आहे की मुलगा 5वी-6वीत गेला की त्याच्या करिअरची चर्चा सुरू होते, आणि एकदा तो रांकेला लागला की करिअरचाच विचार करत राहतो आयुष्यभर, अगदी निवृत्त होईपर्यंत. सो करिअर हा आपल्या जगण्यामधला खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण करिअर चेंज होत असतात. तुमच्याशी बोलताना मला पहिला पण हाच वाटतो की मुळात ज्योतिषशास्त्राबद्दल थोडंसं तुम्ही सांगा की हे कुठून आलंय आणि यावर विश्वास का ठेवावा, एक. आणि दुसरी गोष्ट, करिअर ॲस्ट्रॉलॉजी हा काय प्रकार आता नवीन सुरू झालेला आहे आणि त्यात तो किती महत्त्वाचा आहे, दोन. सर्वात आधी सर, मला तुम्ही बोलवलं ह्या मोठ्या तुमच्या मंचावरती, एक संधी दिलीत त्यासाठी मी तुमचा सदैव आभारी आहे. थँक्यू सर. मी स्वतः हे एपिसोड्स आनंदाने बघतो. तुमचे उद्योग मंत्र आहे किंवा इतरही तुमचे मित्र म्हणायचे, तर मला असं कधी वाटलं नव्हतं की मला तुम्ही बोलवाल. तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिलीत मला, ह्यासाठी मी तुमचा परत एकदा आभार मानतो. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं आहे की हा जो बेसिक प्रश्न तुम्ही विचारलात की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, तर ते लोकांना पहिले आपल्याला पटवून द्यायचं नाहीये, तर एक मांडायचंय. तर मांडायचं कसं की ज्योतिषशास्त्र ही भगवान शिवाची निर्मिती आहे. भगवान शिवाने तृतीय नेत्रातनं जी दिव्य ज्योती निर्माण केली, ज्योती अधिक ईश ज्योतिष. वेदांनी आजपर्यंत सगळं लिहून ठेवलं की मानवाच्या आयुष्यात काय होणार आहे, माणसाच्या आयुष्यात कसं असेल, काय असेल, जगणं कसं असेल. पण माणसाच्या आयुष्यातल्या पुढच्या गोष्टींचं, घटनांचं कालखंड कसा असेल, कालखंड मापन कसं करावं, भविष्याचा वेध कसा घ्यावा, हे वेदांमध्ये उल्लेख नाही. म्हणून वेदांचं तृतीय नेत्र म्हणून ज्योतिषशास्त्राचा उगम झाला. आणि भगवान शिवाने आपल्या तृतीय नेत्रातनं जी दिव्य ज्योती निर्माण केली, ती ज्योती अधिक ईश ज्योतिष. आणि आपले पूर्वाचार्य जे होते, भगवान शिवाचे पट्टशिष्य म्हणू आपण, भगवान पराशर ऋषी, भगवान नंदी ऋषी, भगवान अत्रि ऋषी, भगवान भृगु ऋषी, भगवान अगस्ती ऋषी, ह्यांना ग्रंथरूपाने ह्यांनी लिहून ठेवलं ते नॉलेज, जे भगवान शिवाने ज्ञान त्यांना दिलं. अगस्ती नाडी, भृगु नाडी, नंदी नाडी, भृगु नंदी नाडी, जॉईंट व्हेंचर भृगु आणि नंदी ऋषींचं. किंवा बृहद पराशरी होराशास्त्र, भगवान पराशरांनी जे लिहून ठेवलं. तर हे जे मूळ ग्रंथराज आहेत, ह्या रूपाने आपल्या ते शिकायला मिळालं. आणि ह्या ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आपण जर करायचा असेल तर गत जन्मांच्या कर्माचं हे प्रकटीकरण आहे. हा या जन्माचा हिशोब नाही. आपली ही जन्मपत्रिका आहे, ते आपल्या गत जन्मांच्या कर्माचा लेखाजोग आहे. आपले कैक जन्म झाले, कुठल्या जन्मातली कुठली फाईल क्रेडिट होणार आहे चांगल्या गोष्टी म्हणून या आयुष्यात, आणि कुठल्या जन्मातली कुठली फाईल डेबिट म्हणून वाटायला येणार आहे. काहीतरी फेडायचंय, काहीतरी कर्म केलंय जटिल, कुकर्म केलंय, माहित नाही काय केलंय, पण जे काही वाट्याला येतंय उणं दुणं, ते म्हणजे आपण डेबिट फेडतोय. आणि काहीतरी चांगलं, एखाद्याचा जन्म 1 BHK होतो, एखाद्याचा जन्म स्लम मध्ये होतो, एखाद्याचा 5 BHK होतो, एखाद्याचा जन्म मुकेश अंबानीजींच्या घरात अँटिलियामध्ये होतो. मग असं का झालं? जन्मच आपल्या हाती नाही. बरोबर. जो जन्म मिळालाय ते कर्म आपण चांगलं करायचंय, ते आपल्या हाती आहे. मिळालेला जन्म सार्थकी लावायचंय, ते आपल्या हाती आहे. पण मुळात जन्म आणि मृत्यूच आपल्या हाती नाही. बरोबर. एखाद्याचा मृत्यू ऍक्सिडेंटने होतो,
एखाद्याचा दीर्घ मुदतीच्या आजाराने होतो, एखाद्याचा तटफट होतो. हो. मग असं का होतं? मग सगळीकडे समानता पाहिजे. हम्म. करलो दुनिया मुठ्ठी में आणि माझ्या हातात माझं कर्म आणि माझ्या हातात मी आहे तसा जगणार. अरे बाबा जग ना तू हातात आहे तसा, कोणी अडवलंय? पण जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या हातात एक्का म्हणून राखून ठेवल्या बरोबर. आणि भगवान शिवाच्या हातात आहे जन्म आणि मृत्यू. तोच जन्म आणि तोच मृत्यू गत जन्मांच्या कर्मानुसार आधीच आपला सोल प्लॅन ठरलेला असतो. हम्म. आपली ब्ल्यूप्रिंट आधीच ठरलेली असते की बरं. ह्या जन्मात या वेळेला ही व्यक्ती तुझ्या आयुष्यात येणार, एवढ्या वेळ थांबणार, काम झालं की निघून जाणार. कर्मबंधन जे काय होतं, जे काय कार्मिक रिलेशन कर्माचा ते सिद्धांत सगळं म्हणतात. सेट ऑफ होणार हम्म. आणि मग निमित्त मात्र काही होईल. ती व्यक्ती भांडेल तंडेल किंवा त्या व्यक्तीचं आयुष्यातलं निघून जाणं काही ना काहीतरी कारणाने असेल किंवा चांगल्या हॅपी गोल्डन फेरी निघून जाईल. हम्म. पण या वेळेला ती व्यक्ती आयुष्यातून जाणार किंवा ते काम आपल्या आयुष्यात, ते आपलं पर्टिक्युलर जे काय कार्य असेल ते थांबणार आणि नवीन कार्य सुरू होणार. हे सगळं आधी ठरलेलंच असतं. कोणी गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही हो, हम्म. की गुन्हेगारच व्हायचंय. क्रिमिनॉलॉजीमध्ये क्रिमिनॉलॉजीमध्ये पत्रकारिता करणं हे करिअर होऊ शकतं, हो. पण क्रिमिनल म्हणून काम करायचंय ते योग असावे लागतात. हम्म. ते उत्कट योग असावे लागतात की एखाद्याचा हत्या करणं, एखाद्याची चोरीमारी करणं. मग ही गुन्हेगारी वृत्ती त्या व्यक्तीला कोणी शिकवावी लागत नाही, ते त्याच्यात इन्स्टिंक्ट्स असतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की कर्क ही राशी आहे, ही इथे छातीवरती येते. मेष राशी डोकं, वृषभ राशी, मेष राशी डोकं, वृषभ राशी मुख, मिथुन राशी घसा आणि लंग्स, कर्क राशी आपली छाती, सिंह राशी म्हणजे पाठीचा मणका आहे, कन्या राशी म्हणजे आपले आतडी इंटेस्टाईन सिस्टीम आहे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिकल सिस्टीम, कंबर आणि गायनेक अवयव स्त्रीचे आणि युरोलॉजिकल ऑर्गन्स हे तुळ राशीवर येतात, मूत्रपिंड वगैरे. वृश्चिक राशीवरती प्रायव्हेट ऑर्गन्स येतात. धनु राशी मांड्या, मकर राशी गुडघे, गुडघ्यापासून ते पायाचा घोट्यापर्यंतचा भाग कुंभ राशी आणि पावलं म्हणजे मीन राशी. ही शरीर रचना ऑलरेडी केलेली आहे आणि ह्याचा आयुर्वेदाशी कसा संबंध आहे आपल्या काही पुढच्या एपिसोड्स मध्ये आपल्याला मांडता येईल की आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र हे कसे घनिष्ठ आहेत एकमेकाशी होलिस्टिक अप्रोच मधनं. आपल्या शरीरातलं रक्त म्हणजे चंद्र आहे, रक्तातल्या लाल पेशी म्हणजे मंगळ आहे, व्हिटॅमिन ए म्हणजे रवी आहे, व्हिटॅमिन के म्हणजे मंगळ आहे, व्हिटॅमिन डी म्हणजे शनी आहे. फार डीप मध्ये जाता येतं, जायचं असेल तर फार डीप मध्ये ती सोय शास्त्राने केलेली आहे. चांगल्या गुरुकडनं ज्ञान घेतलं तर येतं. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की कर्क राशी ही अंतःकरणातनं इमोशनल विचार करून जगणारी माणसं असतात, मनाला लावून घेऊन जगतात. मनाला लावलं खेकडा, त्याचं राशीचं चिन्ह बघितलं तारकापुंज, पौर्णिमेच्या रात्री तुम्ही बघा की कर्क राशीचं तारकापुंज असा खेकड्यासारखा आहे. तो आकार असा कोणी मनात आलं म्हणून डिझाईन नाही केला. मग तो कसा तयार झाला? कर्मसिद्धांताने तुम्ही चेंज करून दाखवा. तुम्हाला जर का तुमच्या कर्मावर विश्वास आहे, तारकापुंज चेंज करून दाखवा ना. तो तर नाही येणार, तो कोणीतरी एका शक्तीने डिझाईन केलेला आहे. बरोबर. मग तो तसाच का डिझाईन झाला? हा, मग कारण की खेकड्याने जर का एखादी गोष्ट पकडली तर ती अशी पकडून ठेवतो की त्याची नांगी तुटली तरी चालेल, पण ती वस्तू नाही सोडणार. कर्क राशीवाले स्वतःची इतकी म्हणजे एखादी गोष्ट मनाला इतकी लागली तर ते इतकं टोकाला जाऊन निर्णय घेऊ शकतात. अंतःकरणातून विचार करून चालणारी माणसं असतात ती. मनाला लावून घेतलं एखाद्या कर्कवाल्याने की समजून जायचं की तो काय पण करेल, पण ते तो करणारच. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि त्या कर्क राशीचा मालक आहे. आणि जर ल्युनॅटिक झाली व्यक्ती, ल्युना म्हणजे चंद्र, आणि मनस्थिती बिघडली तर काय होऊ शकतं? म्हणजे प्रत्येक कर्क राशीवाला ल्युनॅटिक नसतो, पण चंद्र त्याचा अधिपती आहे आणि चंद्र अंतःकरणाचा आणि मनाचा कारक आहे. मी 2 व्यक्तींची उदाहरणं देतो. कर्क राशीवर 2 भिन्न व्यक्ती जन्माला आल्या, राशी तीच, व्यक्ती भिन्न, स्वभाव भिन्न, कारकत्व भिन्न, पण राशी तीच. मग त्या राशी एकच असल्याने त्या राशीवरती त्या 2 व्यक्तींनी समान गुणधर्माखाली 2 वेगळे कृती केल्या. एकाने धर्म हाच एक फॅक्टर धरू, फक्त धर्म हाच एक फॅक्टर धरू, धर्माच्या नावाखाली टोकाचं पाऊल अंतःकरणाला लावून घेतलं आणि आपल्या पत्नीला एकाने सोडलं. धर्माच्या नावाखाली पत्नीला सोडलं. आणि धर्म हाच एक फॅक्टर, कर्क राशीचा अजून एक माणूस आहे, धर्माच्या नावाखाली एकाने पत्नीला सोडलं कर्क राशीवाल्याने, आणि धर्माच्या नावाखाली एकाने लाखो हजारो निरपराधांची कत्तल केली. धर्म हाच एक फॅक्टर ठरला. पण तिथे एकाचं नाव आहे रामप्रभू, दुसऱ्याचं नाव आहे दाऊद इब्राहिम. दोघांची राशी आहे कर्क.
दोघांची नक्षत्र वेगळी आहेत. रामप्रभूंचं नक्षत्र जे आहे हम्म. ते पुष्य नक्षत्र आहे त्या राशीतलं, आणि त्यांचं नक्षत्र जे दाऊद इब्राहिमचं जे नक्षत्र आहे ते त्याचं आश्लेषा नक्षत्र आहे. हम्म. पण मुळात म्हणायचं काय की कर्क राशीवरती जन्माला आलेल्या व्यक्ती पराकोटीला जर गेल्या तर काय करू शकतात? हम्म. सिंह राशीवाल्याला तुम्ही प्रश्न विचारा, तो मुळात पहिला असाच तो पाठीचा कणा टाईट ठेवूनच बसेल, त्याला पोक काढून बसायलाच आवडत नाही. मी माझं मला मान द्या, मी काय म्हणतो, माझा शो आहे, माझ्या टर्म्स अँड कंडिशनवर चला, हम्म. त्याशिवाय त्यांना झेपतच नाहीत. पण त्याच्यात त्यांचा काही अहंकार नसतो. हम्म. रवी त्याचा मालक आहे. सहजगत्या त्यांच्या मुखातनं मी माझं मला सुरू होतं. आणि रवी राजा आहे ना, एवढं मोठं गुरुत्वाकर्षण आहे की तो 9 ग्रह फिरवतोय ना. म्हणजे बरोबर. हे मला म्हणायचं, वृश्चिक राशीवाला स्वतःचे पत्ते कधी ओपन नाही करणार. वृश्चिक राशी ही प्रायव्हेट ऑर्गन्सवर येते, म्हणून वृश्चिक राशीची व्यक्ती गूढ असते. अच्छा. मनात काय चाललंय कधीच नाही दिसणार. ते फार बोलणार नाहीत, शॉक ट्रीटमेंट देऊन मोकळे होतील. एक घाव 2 तुकडे कान फाडत असा वाजून मोकळं, म्हणजे जरुरी नाही की अटॅक हाताने पाहिजे, पण एकच शब्द असा वापरेल वृश्चिकवाला की समोरचा 1 घाव 2 तुकडे करून मोकळा होईल. तो जास्त चर्चा करणार नाही. R&D सायंटिस्ट मोठमोठे की जिथे मोठं रिसर्च आणि अनालिसिसचं काम चालतं, ऑडिटर्स, IB, रॉ ह्याच्यात काम करणारी माणसं, हे सगळं वृश्चिक राशीचं कारकत्व आहे. कारण तिथे जे जटिल आहे, जिथे अनालिसिस येतो, जिथे रिसर्च येतो, तिथे वृश्चिक राशी येते. पण मग या अर्थानं तिथं काम करणारे सगळे वृश्चिकवालेच असतात? जरुरी नाही. मग त्यांच्या कर्मस्थानाशी, त्यांच्या करिअरशी रिलेटेड वृश्चिक राशीचे योग होतात. आणि म्हणून मला करिअर ॲस्ट्रॉलॉजी हा विषय तुमच्यासमोर मांडायची जास्त इच्छा होते. करिअर ॲस्ट्रॉलॉजी हा प्रकार का होतो की एखादा माणूस अॅनेस्थेटिसिस का होतो? MD अॅनेस्थेशिया केलं, ऑर्थोपेडिक सर्जरी, MS ऑर्थोपेडिक नाही झाला तो, मग त्याला MD अॅनेस्थेशियाच का व्हायचंय? एखाद्या माणसाला IPS व्हायचंय, एखाद्या माणसाला मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये जायचंय. काय व्हावंसं वाटणं हा वेगळा मुद्दा असतो आणि होणं वेगळा मुद्दा. आणि एखादा माणूस केमिस्ट्रीमध्ये त्याने ग्रॅज्युएशन केलं आणि बिचाराने बँकिंगच्या परीक्षेतून बँकेमध्ये नोकरीला लागला, म्हणजे आहे BSc केमिस्ट्री आणि खरंच बँकिंगमध्ये काम करतो, असं पण होतं. म्हणजे शिक्षणाची शाखा वेगळी झाली आणि ऍक्च्युअली काम करतोय, म्हणजे कामाच्या ठिकाणी बँकिंग सेक्टर ज्या ग्रहांच्या अंडर येतो त्या ग्रहांचे प्रथम दर्जाचे योग तिथे नोकरीच्या स्थानाशी झाले. हा प्रकार आहे. पण मग आता अशा केसमध्ये जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की एक डॉक्टर MD झाला आणि त्याला व्हायचं होतं कधी न्यूरो, पण तो न्यूरो नाही झाला, तो गेला आणि कुठे बाबा काय अॅनास्थेशियामध्ये गेला. हे त्याची इच्छा काय होती? त्याची इच्छा होती न्यूरो, पण त्याला इकडे का जावं लागलं? कारण मार्क कमी पडले, कट टू कट मार्क. आता ह्याच्यात ज्योतिष कुठून आलं? अशी एक, आता ह्याच प्रश्न मी माझ्याकडे केस स्टडी आलेली त्याच्यानी देऊ शकतो की इच्छा फार होती की हार्ट सर्जन व्हायचंय, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डरचा डॉक्टर व्हायचंय अशी इच्छा होती, आणि झाला युरोलॉजिस्ट. इच्छा फार होती, त्याला अतिशय आकर्षण होतं त्याचं, ओपन हार्ट सर्जरी वगैरे ह्याचं, पण त्याला शेवटपर्यंत तिथे ऍडमिशन काही केल्या मिळाली नाही आणि युरोलॉजीला पटकन नंबर लागला. बरं. आणि हा प्रश्न त्याच्या आई वडिलांनी विचारला मला की हा लहानपणापासून ओपन हार्ट सर्जरी बघतो, ह्याला काही भीती वाटत नाही, पण सतत तेच लावून बसायचं टीव्हीवरती. 10वी 12वी नंतर ह्याला इतकी मजा यायची हे सगळे व्हिडिओज बघायला, हे सगळं बायपास सर्जरीज वगैरे बघायला, आणि हा आता झाला युरो सर्जन. बरोबर. मग ह्या प्रश्नाचं आम्हाला कुतूहल वाटतं. मी म्हटलं तुळ राशी जी आहे आपल्या शरीरातली ते युरोलॉजिकल ऑर्गन्स दाखवते. बरं. आणि सिंह आणि कर्क राशी हे हार्ट आणि आपला छातीचा जो भाग आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर जो भाग असतो सगळा, तो कर्क आणि सिंह राशी यांच्या अंडर येतो. आता ह्याच्या पत्रिकेमध्ये तुळ राशी ह्याचं कारकत्व ह्याच्या कर्मस्थानाशी निगडित होत आहे. आणि एस्पेशली जलतत्व, युरोलॉजिकल ऑर्गन्सशी रिलेटेड काय असतात? किडनीज, युरिनरी ब्लॅडर, म्हणजे जलतत्व आलं ना ते. चंद्र, शुक्र आणि तुळ राशी ह्यांचा संबंध ह्याच्या करिअरशी येतोय. आणि पत्रिकेतनं ऍक्च्युली मी ते त्यांना दाखवलं की बघा हे कसे योग झाले. याचा कर्मस्थानाचा जो काही लॉर्ड आहे, 10th हाऊसचा लॉर्ड, 6th हाऊसशी रिलेटेड, पत्रिकेतलं 6वं स्थान हे जॉबचं असतं आणि दशम स्थान हे कर्माचं स्वरूप दाखवतं ऍक्च्युली. सप्तम स्थान हे बिझनेसशी निगडित आहे. तर हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला नंतर. पण त्या व्यक्तीशी रिलेटेड जलतत्व हायली ऍक्टिव्ह होतं त्या माणसाचं तिथे,
आणि म्हणून तो युरोलॉजिस्ट होऊन युरोसर्जन झाला. एक माणूस माझ्याकडे असा आहे की ज्याने इंजिनिअरिंग केलेली आहे आणि तो आज बँकर म्हणून काम करतो. मी त्याला हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला इंजिनिअरिंग हे माझं कधीही पॅशन होतं, एनी टाइम. म्हटलं तू आज बँकिंग सेक्टरमध्ये काम करतोस, फॉरेक्स डिपार्टमेंटला काम करतो, का रे बाबा? म्हटलं तू इंजिनिअरिंग का केलं मग, तुला फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये? तो म्हणाला काय माहिती, आणि अशीच मी परीक्षा दिली आणि आज फॉरेक्सला काम करतोय. गुरु बँकिंग सेक्टरचा कारक आहे, बुध फायनान्सचा कारक आहे, पण मग हे इंजिनिअरिंगचा कारक मंगळ आहे. पण मला काय वाटतं, मग ज्योतिषशास्त्राचं याच्यातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, हे जर त्या व्यक्तीनं आधीच ज्योतिष बघितलं असतं, हे झालं आधी असतं का? बघितलं असतं तर कदाचित त्याला, पण ती त्याच्या नशिबात वेळ नव्हती. म्हणून म्हणतात की ज्याची वेळ आली आहे तो बरोबर बघेल. माझ्या असे ओळखीचे कितीतरी लोक आहेत की जे म्हणतात त्यांना इच्छाच नाही झाली कधी. त्यांना माहितीये गौरव वैद्य ज्योतिष बघतो, कधीच इच्छा नाही तुम्ही झाली. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट करताय. कुठल्या अर्थानं? आज मी आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा मला अशी शेकडो मुलं दिसतात किंवा मुली दिसतात की इंटरेस्ट असतो एक आणि काम करत असतो दुसरंच. हो. अशी अनेक मुलं दिसतात की शिक्षण घेतलेलं असतं एक आणि काम चालू असतं तिसरंच. 3 इडियट्समध्ये तो डायलॉग आहे की अरे जर हे करायचं होतं मग ते कशाला शिकला तू? आता हा जो भाग आहे ह्याच्याशी करिअर ॲस्ट्रॉलॉजी कशी तुम्ही सांगणार हे मला सांगा. आता माझंच उदाहरण, मी MBA केलं मार्केटिंग मधनं आणि फायनान्स मधनं. मी सिनियर करन्सी इक्विटी डीलर म्हणून काम केलं. बरं. मी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्समध्ये फंड मॅनेजमेंटला होतो. मी बरेच काही फायनान्सच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी म्हणजे आवडीने काम करायचो. म्हणजे असं नाही की नाही. ब्लॅक फ्रायडे नावाचा प्रकार ज्या दिवशी झाला, 1400 पॉईंटनी सेन्सेक्स पडला, त्या दिवशी कैक लोकांनी आत्महत्या केल्या. सेन्सेक्स जेव्हा 1400 पॉईंट पडला तेव्हा मी बोल्टवर होतो. मी डीलर म्हणून काम करत होतो तेव्हा. बरं. माझा ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास व्यासंग आहे तो लहानपणापासून आहे. मी बरं. 16व्या वर्षापासून ज्योतिष करतोय. बर मी शिक्षण करत करत पण ज्योतिष करतच होतो. बर पण ज्योतिष शास्त्राचा अभ्यास मी प्रॅक्टिकल, मला आमच्या गुरु, मी काही गुरु केले. एका गुरुकडून हे ज्ञान मिळत नाही आणि एका जन्मात हे शिकताही येत नाही. बरं. काही जन्म घातल्यावरती थोडंफार समजतं. ब्रह्मालाच 20% येत आहे, ब्रह्मा 20%वर उभा आहे. त्यामुळे आपण 5-6% जरी मिळाले आपल्याला तरी थोडंफार समजलं असं समजावं. तर मी तिथे ऑब्झर्व करत होतो स्टॉक मार्केटमध्ये जेव्हापासून काम करायचो की आज बँकिंग मधले तेजी काय आली, बँकिंग सेक्टरलाच तेजी काय. आज बँकिंग सेक्टर गुरुच्या अंडर आहे हे माहिती आहे मला. रुलिंग प्लॅनेटमध्ये गुरु रुलिंगमध्ये असायला पाहिजे, स्ट्रॉंग पोझिशनवर. आज फार्मामध्ये तेजी आहे. रवी मंगळ फार्मा सेक्टरचे कारक आहेत. रुलिंग मांडायचो मी, ऍक्च्युली रुलिंग मांडायचो साईडला. बर ब्रँच मॅनेजर हटकायचा मला, तुझं लक्ष कुठे रे, तू काय करायला आला इथे? नाही, मी म्हटलं मी काम करायला चालू आहे. पण मला हे नंतर मी बघायचो, मी काम करताना नाही बघायचो. बर पण मी झाले बोल्ट आवर आपले कम्प्लीट झाले मार्केटचे की त्याच्यानंतर मी बघायचो की आज रुलिंगमध्ये काय होतं. रवी मंगळ होता, फार्माला तेजी आलेली होती. मग त्याला पण इंटरेस्ट वाटायला लागला. मग त्याने स्वतःची पत्रिका मला दाखवायला लागला. आधी जो मला म्हणायचा तू काय करतो इथे, काम करायला आला का, काय करायला आला. मग हळूच त्याने स्वतःची पत्रिका एक दिवस साईडला घेऊन मला हॉटेलमध्ये गेला, ब्रँचमध्ये नाही. मला म्हणतो जरा मला सांग ना. म्हटलं सांगायला काय नाही, तुमचा विश्वास आहे की नाही मला माहित नाही, एखाद्यावर लादायचं नाही. माझ्या गुरुनी काय शिकवलं, नाही ना विश्वास ज्योतिष शास्त्राचा. बर आपला मुद्दा सुरू होतो की तुम्ही, मी त्याला तेच सांगितलं की Finance बाबा केलं. आयर्न अँड स्टील मध्ये तुला इन्व्हेस्टमेंट कर, तुला जमलं तर बघ. ऑइल सेक्टर, सिमेंट, आयर्न अँड स्टील बघ ना. म्हटलं करून तर बघ. प्लास्टिक, रबर, इन्शुरन्स, ऑटोमोबाईल. तर तो बोलला की ठीक आहे. त्याने त्याच्यात पोझिशन घेऊन होल्ड. म्हटलं इंट्राडे करू नको, इंट्राडे केलं तर फटका खाशील. कारण इंट्राडेचा कारक जो आहे ना, सट्ट्याचा, सट्टा आहे ना इंट्राडे, सट्ट्याचा आणि ह्याचा बेटिंगचा कारक मंगळ आहे. ट्रेडिंग पंचमावरून बघता येतं. बुध ट्रेडिंगचा कारक आहे, मेन प्लॅनेट. मी त्याला म्हटलं तू अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किटमध्ये तू बरेच पैसे घालवशील, तू इंट्राडे करू नको. आणि त्यांना काय माहिती त्याला काय झालं, त्याने मुद्दामून 2दा-3दा इंट्राडे करण्याचा प्रयत्न केला, मजबूत फटका बसला. मी म्हटलं पोझिशन होल्ड कर. आयर्न अँड स्टील ऑटोमोबाईल वरती पोझिशन होल्ड करून घे. त्याने तसं केलं, त्याला फायदा झाला. मग त्याला उत्सुकता झाली की हे तू कशावर बोलला. अरे म्हटलं हे शनीचे सेक्टर आहेत. शनी, आयर्न अँड स्टील, ऑटोमोबाईल, रबर, पेट्रोकेमिकल्स, क्रूड ऑइल, मशिनरी, हेवी आयर्न. तुम्हाला माहित होतं आता शेअर्स पडणार आहे ते सगळे? मी हे नाही करत, मी अनालिसिस नाही करत बसत. मी एखाद्याला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही तुमच्यासाठीच करू शकत असता ना हे. मी म्हणून म्हटलं की मी अनालिसिस नाही करत स्टॉक मार्केटमध्ये. मी एखाद्याला वैयक्तिकरित्या सांगतो की त्यांनी जर का सांगितलं की मला एक सर्टन अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे, की मी कुठे अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर मला फायदा होईल,
कोणाला सोन्यातली इन्व्हेस्टमेंट फळते, हम्म. कोणाला शेतीतली इन्व्हेस्टमेंट फळते. हम्म. मग शेतीमध्ये फळबागांची शेती करू का काय करू? बघा आता मी त्याचे केस स्टडी सांगणार आहे तुम्हाला. नाही, मी त्याकडे येणार आहे, पण माझा मुद्दा तो होता की शिकतात एक आणि करतात एक. हा, तुम्ही तुमचं उदाहरण दिलं हो. की मी शिकलो फायनान्स MBA आणि आता मी हे करतोय. हो. हे कसं कशामुळे होतं मग? फायनान्सचे कारक रवी बुध आणि गुरु हा कारक आहेत ना ते. तर ते माझं धनुराशी धनुलग्न आणि त्यानुसार रवी बुध पंचमात आहेत माझ्या, त्यामुळे मला ते शिक्षण झालं पंचम स्थान शिक्षणाचं, मला बरोबर ते फायनान्स मधलं शिक्षण झालं. बरं. पण मुळात ऑकल्ट सायन्स कडे जाण्याचा मी ऍस्ट्रॉलॉजीच्या बरोबर बऱ्याच ऑकल्ट गोष्टी करतो. मी क्लिनिकल हिप्नोथेरपी करतो, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी लामाफेरा ग्रँड मास्टर आहे. हम्म. लामाफेरा हे टेक हिलिंग मॉडॅलिटीज आहेत. हम्म. मी बऱ्याच काही ऑकल्ट्स मध्ये डील करतो. नाही, पण हे पण करत मग हे असताना- ज्योतिष पण ऑकल्ट आहे. मग ऑकल्ट मध्ये जाण्याचा योग होता ना माझा. हे तुम्हाला आधी माहित होतं? हे मला माझी पत्रिका बघून माझ्या गुरूंनी सांगितलेलं, माझ्या आईसमोर सांगितलेलं की हा किती शिकला तरी ज्योतिषच करेल. आणि ह्या विषयावरनच आईला आणि माझा फार राग यायचा, आईला माझा, की अरे तू ज्योतिष का करणार, तू शिकतो. म्हणजे ते तिला एकदम पटायचं. लागलं कुठेतरी की अरे मी ह्याला एवढा शिकवते आणि हा शेवटी असं का. पण त्यांचं वाक्य खरं ठरलं माझ्या गुरूंचं. आज मी ज्योतिष, मी कितीही शिकलो, मी उच्च शिक्षित आहे, पण मी ज्योतिष करतोय. पॅशन, बरं. इन्स्टिंक्ट्स. बरं, आता हा जो करिअर ॲस्ट्रॉलॉजी प्रकार आहे, हो. हा कसा फलदायी असू शकतो एक, आणि या संदर्भातले काही केस स्टडीज मला सांगा की तुमच्याकडे आलेले काही मुलं असतील, मुली असतील किंवा काही पालक असतील मार्गदर्शनासाठी, तर त्याचे काही केस स्टडीज सांगा. जरूर. करिअर ॲस्ट्रॉलॉजी बघा, ॲस्ट्रॉलॉजी ही खूप मोठी टर्म आहे. ज्योतिषशास्त्र, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सर आपण काय करू शकतो, आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीवरती प्रकाश टाकतं ज्योतिषशास्त्र. म्हणजे काय की बाबा माझं पर्सनल लाईफ कसं असेल, माझं शिक्षण कसं असेल, शिक्षण करून मी नोकरी करणार आहे का बिझनेस करणार आहे. मग बिझनेस करणार आहे तर मग मी कुठल्या पद्धतीचा बिझनेस करणार आहे, नोकरी करणार आहे तर कुठल्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मी नोकरी करू शकतो. बघा, तब्येत कशी असेल, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. जसं करिअर ॲस्ट्रॉलॉजी आहे, एज्युकेशन ॲस्ट्रॉलॉजी आहे, मॅरेज ॲस्ट्रॉलॉजी आहे, तशी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी पण आहे. मग अशी मी म्हटलं की आपल्या शरीरातला एखादा अवयव, गुडघ्याची वाटी संधिवाताने झिजणार आहे का ऍक्सिडेंट होऊन फुटणार आहे. संधिवाताचा कारक शनी आहे, ऍक्सिडेंटचा कारक मंगळ आहे. वाटी मकर राशीवर येते गुडघ्याची. मग शनी मंगळाचे कुठले योग होत आहेत, आयुष्याच्या कुठल्या टप्प्यात एखादी घटना घडेल, घडणार आहे, मग ऍक्सिडेंट होणार आहे तर तो कधी होईल, आजार होणार आहे तर तो कधी होईल. मग हे सगळं आहे. तर तसं करिअर पण आहे, काही गोष्टी आहेत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण आयुष्यातल्या ह्युमॅनिटीला सर्व्ह करू शकतो काही माध्यमातून. तसंच करिअर हा एक मुद्दा आहे त्याच्यातला. मग करिअर हा मुद्दा म्हणजे काय की मला कैक लोक पेरेंट्स येऊन कन्सल्टेशन घेतात की आमच्या मुलाला, आमच्या मुलीला आम्ही कुठल्या शाखेत घालावं, त्याची आवड तर इथे आहे, तिची आवड तर इथे आहे, पण मग काय करावं. किंवा ऑन ऑफ अ सडन मला प्रत्येक असे म्हणजे 10,000चा तर माझा क्लायंट बेस आहे. 25 वर्ष मी ॲस्ट्रॉलॉजी करतोय. माझे ओव्हरसीज US मध्ये कित्येक क्लायंट आहेत, UK मध्ये आहेत, मिडल ईस्ट मध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. तर जगभरातून मला माझ्याकडचे जे क्लायंट्स आहेत त्याच्यातले व्हरायटी ऑफ मला करिअरसाठी खूप येतात लोक की अचानक आता मला असं वाटतं साईड बिझनेस चालू करावा. मग बिझनेस करण्याचे मुळात योग आहेत की नाही हे तपासून बघावं लागतं. ते जर नसेल, आडात नसेल तर पोहऱ्यात नाही येणार. एखादी व्यक्ती नोकरीच करू शकते, बिझनेस नाही करू शकत. बिझनेस करण्यासाठीचे जे ऍप्लिकंट योग आहेत ते पत्रिकेत असावेच लागतात. इन्स्टिंक्ट्स, सतार मला फार आवडते, तबला मला फार आवडतो, पण मला तो वाजवून त्याच्यात करिअर करता येणार आहे का, संतती होईल का, संततीपासून सुख मिळेल का, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लग्न होईल का, लग्न होऊन सुख मिळेल का, फार वेगळ्या गोष्टी आहेत. वाहन घेऊ का, वाहनापासून सुख मिळेल का, घर घेऊ का, घर घेऊन त्याच्यात मला गृहसौख्य मिळेल का. हे वेगवेगळे विषय लोक मिक्स करतात. हे मिक्स नाही होऊ द्यायचे. जॉब फार चांगला आहे पण त्याचं मन नाही लागत त्याच्यात. महिन्याला 7-8 लाख रुपयाचं पॅकेज आहे पण त्याचं मनच नाही लागत. तो रोज संध्याकाळी माणूस येतो, उदास होऊन येतो. त्याला त्याचे घरचे विचारतात तू काय प्रॉब्लेम काय, त्याला व्यक्तच होता येत नाही पण त्याला त्याच्यात मजा नसते. असे कित्येक केसेस आहेत. जॉब सोडला, महिन्याला 8-10 लाख रुपये पगार आहे, जॉब सोडला, काय करतो आता काय माहित नाही पण सोडावं असं वाटलं. मग ही पण स्थिती येते. मग तिथे चंद्र तपासून बघावं लागतो कारण मनस्थिती फार महत्वाची असते. चंद्र मनाचा कारक आहे. असे कैक प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला करिअरच्या शाखा निश्चित करता येतात. करिअरच्या शाखा म्हणजे काय की अगदी सुरुवातीपासून की म्हणजे मी तुम्हाला तो प्रश्न विचारणारच होतो
की या करिअर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय काय होऊ शकतं. करिअर ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की मी तुम्हाला बेसिक म्हणजे ते त्याचा अल्गोरिदम नाही सांगत, कारण तो ज्योतिष शिकवण्याचा भाग आहे. मी ज्योतिष शिकवतो देखील, मला ज्योतिष शिकवायला देखील आवडतं. मी आता सुरूही करणार आहे काही बॅचेस नवीन. तर ते अल्गोरिदम कसं बघायचं ते मी तुम्हाला इथे सांगत नाही बसत. षष्ठ स्थान म्हणजे काय, जॉबचं आहे. आपण कोणासाठी तरी चाकरी करणं, आपण कोणाचे तरी नोकर असणं म्हणजे 6वं स्थान आहे. 6वं स्थान हे जॉब दाखवतं. आणि आपल्यासाठी कोणीतरी चाकरी करतोय आणि आपण मालक आहोत म्हणजे दशम स्थान बघायचं. आणि ऍक्च्युअल व्यापार हा सप्तमावरून बघतात. आपल्या कुंडलीत 12 घर आहेत. 12 घरातलं 7वं स्थान हे व्यापाराचं आहे. 10वं स्थान करिअर दाखवतं. फर्स्ट हाऊस 10वं स्थान. फर्स्ट हाऊसला लग्नस्थान म्हटलं. लग म्हणजे चिकटणे संस्कृत भाषेत, त्याच्यावरनं लग्न शब्द आला. जन्माची वेळ काय तुमची, त्या वेळेला पूर्व क्षितिजावर जी राशी लग होती म्हणजे चिकटली होती त्याला लग्न राशी म्हणतात. मग रात्री 12 वाजता जन्म झाला, 1 वाजता झालाय, मग रात्री 1 वाजता पूर्व क्षितिजाला ईस्ट होरायझॉनला जी राशी उदित होती, लग होती म्हणजे चिकटली होती, ती लग्न राशी. आणि मग त्या दिवशी चंद्र ज्या राशीत होतं ती चंद्र राशी. 2 राशी असतात. कधी कधी लग्नातच चंद्र असेल तर काय होतं, तीच राशी लग्न आहे, तीच राशी चंद्र आहे. तर मुद्दा सांगायचा मला हा आहे की अशा वेळी आपल्याला करिअर हा पॉइंट जर का तिकडे बघायचा असेल तर मग ह्या माध्यमातून आपल्याला करिअरच्या विविध शाखा ज्योतिषशास्त्रामार्फत पाहता येतात. निश्चितपणे येतात. जसं मंगळ हा ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्सचा आणि सर्जरीचा कारक आहे, कारण रक्तपात मंगळावर न येतो. रक्तपात होणे हे मंगळाचं काम आहे, कारण आरबीसीस जे आहे त्या मंगळाच्या अंडर येतात. रक्त चंद्राच्या अंडर येतं. गणित ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स मंगळाच्या अंडर येतं. कमर्शियल मॅथमॅटिक्स बुधाच्या अंडर येतं. CA-ICWA करायचं तर कमर्शियल मॅथ्स पाहिजे चांगलं. हा मंगळ ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स ओरिएंटेड होऊन त्या व्यक्तीला इंजिनिअरिंगला चांगलं करेल का, हा सर्जरीसाठी या मंगळाचा उपयोग त्याला करून घेता येईल, हे त्या पत्रिकेतल्या मंगळाची डिग्री दाखवते. शस्त्र म्हणजे मंगळ आहे. एखादं पिस्तूल जर इथे ठेवलं लोडेड, एखादी सुरी ठेवली, शस्त्र मंगळाच्या अंडर येतं. मग त्या शस्त्राचा वापर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस डिपार्टमेंटसाठी होणार आहे का, त्या शस्त्राचा वापर टेररिझमसाठी होणार आहे, गुन्हेगारीसाठी होणार आहे, हे त्या मंगळाच्या डिग्रीवरती डिपेंड आहे. पत्रिकेतल्या मंगळाची डिग्रिकली पोझिशन, तो मंगळ कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या अंशावर, कुठल्या नवमांशातील कुठल्या स्थिर ताऱ्यावरती, त्याचे चंद्राशी, चंद्र मनाचा कारक आहे ना परत, रवी आपल्या करिअरचा कारक आहे. रवी म्हणजे आपला आत्मा, आपलं करिअर. मग रवी चंद्राशी त्याचे काय गुण होतात, लग्नस्थान म्हणजे असेंडंट हाऊसशी त्याचे काय होतं, योग काय होतात, गुण होतात म्हणजे योग काय होतात अंशात्मक, हे तपासून बघितलं तर मग निश्चित सांगता येतं की हा अटॅकिंग आहे माणूस. पण हा अटॅकिंगनेस कशासाठी वापरेल, गुन्हेगारीसाठी वापरेल का संरक्षणासाठी वापरेल का एखादी सर्जरी करण्यासाठी वापरेल. सर्जरी करायची तर मंगळच पाहिजे ना तिथे चंद्र नको. चंद्र स्वयंपाकाचा कारक आहे. चंद्र मोह माया ममतेचा कारक आहे. चंद्राला मोह माया ममता त्याच्याशिवाय होतच नाही त्याचं. आणि शनीला ते आवडत नाही, कारण शनी कर्माचा कारक आहे. शनी कठोर कर्मकारक आहे. तो चंद्राला शिकवतो की तू मोह मायाने पोट नाही भरणार तुझं. पण या सगळ्यामुळे म्हणून त्या चंद्राला 7.5 लागते. राहूला, गुरुला, शुक्राला 7.5 नाही लागत ना. बर. मग त्यामुळे तो चंद्र जो मऊ हळवा आहे, डोळ्यात पटकन टचकन पाणी येतं, तो तिथे सर्जरी करायला नाही पाहिजे. तो बराच वेळ ते हातात धरायलाच त्याला भीती वाटेल, घाम फुटेल तिकडे. मग तिथे मंगळच पाहिजे सर्जरी करायची तर. पण ती चांगल्यासाठी, म्हणजे तो कट मारायचा देहावरती, तो चांगल्यासाठी त्या रोग्याला बरं करायचंय ना, म्हणून ते ऑपरेशन करायचंय, मर्डरसाठी नाही ना. पण मग ह्या माणूस जन्मला की त्याची कुंडली तयार होते. कुंडली तयार झाली की त्याचं ज्योतिष तुम्ही पाहता, कुंडली पाहून आपण त्याचं भाकीत वर्तवतो. मग त्यावेळेलाच हा व्यक्ती पुढे काय होणार आहे सांगता येतं तुम्हाला? कसं असतं की गत जन्मांची कर्म जी आहेत ना, त्याचा लेखाजोगा म्हणजे ती कुंडली आहे. जन्माला जी तयार होते ती. हो, गत जन्मांच्या कर्माचं ते प्रकटीकरण आहे. तो हा या जन्माचा हिशोबच नाही. एखादा बिचारा वैवाहिक जीवनात त्रस्त आहे ना, म्हणजे मला स्टेप बाय स्टेप मी जातो सोप्या भाषेमध्ये. हो, जन्माला जेव्हा कुंडली बनते, तुमच्या म्हणण्यानुसार ती गत जन्मातली त्याचं प्रकटीकरण आहे. कैक जन्मांच्या कर्माचं ते प्रकटीकरण. हा,
मग जशी व्यक्ती ते बाळ जसं वाढत वाढत जातं हो. तसं कुंडली बदलते. नाही, मग कुंडलीचा जो नकाशा आहे, फोटोग्राफ आलाय जन्मतः असलेल्या ग्रहस्थितीचा, तो कायम राहणार. हम्म. म्हणजे मूळतः जन्मस्थ गुरु कुठे आहे, जन्मस्थ शनी कुठे आहे, तो तिथेच राहणार. बरं. पण करंट ट्रान्झिटमध्ये आजच्या घडीला ह्याच्या पत्रिकेला आजच्या गुरुची पोझिशन काय, आजच्या शनीची पोझिशन काय, हम्म. हे महत्वाचं आहे ना. बरं. मग त्याला गोचर पद्धती म्हणतात. बरं. करंट ट्रान्झिट्स ग्रहांचे अप्लाय करून आपल्याला फलादेश द्यावा लागतो. जन्मतः दशा कुठल्या ग्रहांची होते, जन्मतः तरुणपणे आलेल्या ग्रहांच्या दशेचं कारकत्व करिअरवर जास्त असतं. बर. एखाद्याला पर्टिक्युलर एखाद्या दशा, मंगळाची दशा आहे एखाद्याला आणि ऐन तारुण्यात आली ती, तर मंगळ त्याच्या ज्या हाऊसेसशी रिलेटेड असेल त्या हाऊसेसच्या माध्यमातून गुणधर्म त्याला त्या व्यक्तीला चिकटणार. अच्छा. हे फार महत्वाचं असतं. बर. मग त्यानुसार त्याची हे बदल. दशा, गोचर हे सगळ्याचं अप्लाय करून एक ग्रह कुठली गोष्ट करत नाही. मग या करिअरच्या केसमध्ये वयाच्या कुठल्या टप्प्यावरती ज्योतिष बघितलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ज्योतिष बघ कसं आहे की लहान बाळाचंही ज्योतिष बघता येतं, पण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी बघता येते. जन्मतः अन्ननलिका आणि श्वासनलिका चिकटली एकमेकाला, 3 दिवसाचं बाळ आहे, केस आली होती, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी कधीही बघावी. पण करिअर ऍस्ट्रॉलॉजी 2-3 वर्षाचं मूल आहे आणि माझं मूल काय होणार पुढे, हा चुकीचा प्रश्न आहे. अजून 20 वर्षांनी कितीतरी स्ट्रीम्स नवीन येतील एज्युकेशनमध्ये. बरोबर. मग साधारणतः 9वीला वगैरे गेलं असेल मूल, 13-14 वर्षाचं असेल, तिथून आपण पत्रिका करिअरच्या माध्यमातून जरूर बघावी. बरं. जरूर बघावी. पण मग जे करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जेवढे स्ट्रीम नवीन आलेले असतात त्याचं तुम्हाला तिथे हे होतो. तसं नाही, ढोबळ मानाने की हा माणूस कलाकार होणार आहे का, मग त्याच्यात तो कलाकारमध्ये तालवाद्य वाजवेल का तंतुवाद्य वाजवेल. बघा मी तुम्हाला सांगितलं तर हा विषय वेगळा आहे. तंतुवाद्याचा कारक नेपच्यून आहे, तालवाद्य चर्मवाद्य आहे. चर्मवाद्य म्हणजे स्किन म्हणजे बुध, कारण बुध स्किनचा कारक आहे आणि त्याच्यावर आघात होणं म्हणजे मंगळ आहे. त्यामुळे बुध मंगळाचा संबंध शुक्राशी प्रथम दर्जाचा आला तर आपण म्हणू शकतो की ह्याला तालवाद्य किंवा बिट्स किंवा ड्रम्स ह्याशी आकर्षण होऊ शकतं. पण मग शुक्राचे नेपच्यूनशी प्रथम दर्जाचे योग झाले, रवी नेपच्यून शुक्राचे, तर तिथे तंतुवाद्य आपण तुमच्याकडे ज्या केसेस येतात हो त्यानुसार समजा 14-15 वर्षाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हो केसेस हो 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 तर तुम्ही जे भाकीत केलंय ते पुढं खरं झालेले असे काही कसे टेस्टिमोनियल्स काही काय लिखित सांगितलं स्वरूपात आहेत. मी त्याच्यातले 1-2-3 तुमच्या समोर मांडतो, कारण हा विषय खूप सुंदर आहे आणि अतिशय प्रॅक्टिकल आहे. की झालं कसं होतं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची होती त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना अपेक्षित होतं की ह्याने इलेक्ट्रॉनिक्सलाच ऍडमिशन घ्यायची, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच करायचं, हे पालकांचं म्हणणं होतं. त्या मुलाला मी पटकन पत्रिका बघून विचारलं की तुझी मानसिकता काय, इंजिनिअरिंगची आहे का. असं नाही की तो मुलगा ढ होता, हुशार होता. त्याला 10वीला काहीतरी 87-88% मार्क होते, त्याला 12वीलाही चांगले मार्क होते. त्याला नाही, इच्छा नव्हती त्याला इंजिनिअरिंग करायची. मला हे लगेच लक्षात आलं. का लक्षात आलं आता मी ते सांगतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे दडलंय की चंद्र हा स्वयंपाकाचा कारक आहे. मी मगाशी म्हटलं शुक्र ही त्या स्वयंपाक केलेल्या पदार्थाची चव आहे, कारण शुक्र म्हणजे ऐश्वर आहे, शुक्र म्हणजे कला आहे, शुक्र म्हणजे चव आहे, शुक्र म्हणजे आयुष्यातलं गुलाबी रंग आहे. शुक्र रंगेल आहे, रगेल आहे, पैशाचाही कारक आहे, कम्फर्टचा कारक आहे. तर ती जी चव असते ना पदार्थाची ती म्हणजे शुक्र आहे. आणि गुरु म्हणजे अन्नाचा पुरवठा आहे. गुरुचंद्र शुक्राचे प्रथम दर्जाचे योग जलतत्वाच्या राशीतनं प्रत्यक्ष दर्शनी करिअरमध्ये होत होते, त्याच्या कर्मस्थानाशी आणि लग्नस्थानाशी. म्हणजे काय होणार, मी त्याला एवढंच म्हटलं की एक काम करा, तुम्ही तुमच्या मुलाला ना कुठेतरी एखाद्या क्रूजवर वरती शेफ म्हणून अप्लाय करू शकता का, हॉटेल मॅनेजमेंट करून एखाद्या क्रूजवरती, हॉटेलवर नाही, कारण हॉटेलवरती पृथ्वी तत्व येतं, जलतत्वाशी निगडीत हायली कुंडली ऍक्टिव्ह होती, जलतत्व हायली ऍक्टिव्ह होतं. बरं. ते राग आला त्यांना, असं कसं म्हणू शकता म्हणे. म्हटलं ठीक आहे, आता मी कोण म्हणणारा, आम्ही मांडायचं काम करतो. ग्रहांनी त्यांची ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे आणि ती ऊर्जा ती होणारच होणार, हे मी हट्टाने नाही म्हणत. हँग ऑन. आणि पाक युअर थॉट, म्हणजे इथं आपण अडकलोय. मुलाचं म्हणणं काय होतं आणि तो त्या आई वडिलांसमोर व्यक्त नाही झाला तिकडे. हा विषय तिथेच संपला. बरं. 3 वर्ष गेली. 3 ते 4 वर्षांनी त्यांचा फोन आला मला, तुम्ही ओळखलात का. म्हटलं मला काय आता पटकन, म्हटलं असं असं केस होती, असं असं. हा, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण टाकली. ते कन्सल्टेशन परत हवं होतं. आमचा मुलगा क्रूजवरती शेफ म्हणून लागला, हे डायरेक्ट त्यांनी फोनवरनं कळवलं. तुम्ही असं सांगितलेलं आणि तो काही केल्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला त्याने ड्रॉप घेतला.
असं नव्हतं की तो परीक्षेलाच गेला नाही. त्याने रडून रडून हैदोस घातला की मला जायचंच नाहीये, नाही तर घर सोडून निघून जाईल. मग त्यानं काय केलं पुढे? इथपर्यंत प्रकरण गेलं. बरं. मग त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की तुला नाही करायचंय तर तू नको करू, शेफ व्हायचंय त्याला. आणि शेफ होऊन त्याला असं सतत वाटायचं की कुठेतरी पाण्याशी निगडीत काम करावं. आणि हे मी त्याला विचारलं होतं पहिल्यांदाच, पण आई वडिलांच्या भीतीने तो काही बोलला नव्हता तेव्हा. आणि त्याला हे खूप वाटायचं की पाण्याशी निगडीत काहीतरी आपण काम करावं, काहीतरी आपलं अस्तित्व पाण्याशी निगडीत असावं. मी त्याला थेट एक प्रश्न विचारला होता तेव्हा, पण कुठेही रिसॉर्टला जातो तेव्हा पाण्याच्या समोरची रूम घ्यावी असं वाटतं का रे? तो फटकन बोलला हो. कारण मला माहिती होतं की पाणी दशम स्थानाशी निगडीत जलतत्व हायली ऍक्टिव्ह आहे. पण मग त्याची ती जी कुंडली तुम्ही आणि तेव्हा तो पाहिली, एका मोठ्या क्रूजवरती हं, शेफ म्हणून कामाला लागला. महिन्याला 5-6 लाख रुपये पगार आहे त्याला आज. बरं. हॅपी आहे. आणि ते आलेले नंतर माझ्याशी फोन आलेला त्यांचा. एखाद्या मुलीची केस सांगा ना. एखाद्या मुलाची कशी सांगितली तशी एखादी मुलगी आली होती का? तिला हा, काय इंटरेस्ट होता? मुलीचा एक प्रकार असा झाला, त्यांचं वंशम परंपरागत त्यांच्याकडे म्हणजे फॅक्टरी आहे त्यांची, वंशम परंपरागत फॅक्टरी आहे. आणि केमिकल इंजिनिअरिंगची परंपरा आहे त्यांच्याकडे. हं. केमिकल इंजिनिअरिंगचीच परंपरा आहे. आजोबा केमिकल इंजिनियर, वडील केमिकल इंजिनियर. हं. आणि 2 मुली त्यांना. आणि त्यांचा हट्ट होता की मोठ्या मुलीने केमिकल इंजिनिअरिंगच करावी. बरं. आणि हे खरं म्हणजे घडलेल्या केसेस आहेत. हं. हे असंच काहीतरी मी सांगत नाही. माझ्याकडे पत्रिका आहेत, मी नाव नाही घेऊ शकत कारण ठीक माझा आहे. क्लायंट बेस आहे. ठीक आहे. आणि ते लोक हट्टाला पेटलेले की आमच्या मुलीला इंजिनिअरिंगला ऍडमिशन, फक्त नाव मात्र तिने येऊन बसायचे. इंजिनिअरची डिग्री मिळाली, थप्पा लागला की तिला तिचा तो व्यवसाय सांभाळायचा. तिने मलेशियाला पार्टनर आहे, आमचा पार्टनर मलेशियाला आहे, बरं. आमचा सेटअप आहे सगळा. सगळं, हां. मुलींनी फक्त 2च मुली त्यांना, हं. मुलगा नव्हता. हं. पण ते म्हणाले की आम्हाला काय असं नाही, म्हणजे आमच्या मुली आहेत तर आम्हाला आनंद आहे, म्हणे मुलगा नाही असं आम्हाला कधी खंत नाही, आमच्या मुलींनी हे व्यवसाय सांभाळावा, पण परंपरा पुढे गेली पाहिजे. आणि मला पटकन त्यांच्या कुंडलीत त्या मुलीच्या दिसून आलेला हा योग की ही मुलगी शिकेल भरपूर, पण ही रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्येच काम करणार. R&D मगाशी मी एक उल्लेख केलेला. हं. कारण R&D हा प्रकार जो असतो त्या रिलेटेड ग्रहयोग त्या मुलीच्या पत्रिकेत जोरदार होते. जोरदार दशम स्थानाशी आणि अष्टम स्थानाशी. अष्टम स्थान हे R&Dचं आहे. हं. हं. आणि वृश्चिक राशीतनं ज्येष्ठा नक्षत्रातनं हे योग होत होते. जलतत्वाची राशी आहे वृश्चिक राशी. हं. म्हटलं ही मुलगी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग न करता पॉलिमर केमिस्ट्री किंवा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये रिसर्च सायंटिस्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्या वडिलांना राग आला खूप. हे असं कसं होऊ शकतं, परंपरा नाही मोडली पाहिजे. बरं. आणि ती मुलगी काहीच बोलली नाही. त्या मुलीला कॅनडाला शिकायला पाठवली, टोरंटोला युनिव्हर्सिटीत. वर्षाला 8-10 लाख रुपये खर्च करून 4 वर्षाचा डिग्री कोर्स करायचा आणि यायचं इथे. हं. वडील पण कुठेतरी फॉरेनला शिकले, आजोबा फॉरेनला शिकले, आता नातीनी पण तेच करायचं, हं. म्हणजे मुलींनी पण तेच करायचं. हं. मी एवढंच म्हटलं की बघा तिच्यावर लादू नका. PhD ची पत्रिका, मी एवढंच बोलून विषय सोडून, आपण तिथे वाद नाही घालायचा. हं. मी वाद नाही घालत कोणाशी, पटो न पटो सांगण्याचं काम करून टाकतो मी. आणि म्हटलं ही PhD ची पत्रिका आहे, ही नक्की PhD. म्हटलं तुला PhD व्हावंसं वाटतं? हो हो म्हणेन, मला डॉक्टरेट करावंसं वाटतं, मेडिसिनल केमिस्ट्री नाही तर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून. सरळ बोली, स्ट्रेट फॉरवर्ड बोली. वडिलांकडे बघितलं पण नाही तिने. आणि त्या गोष्टीवरती मग मला शिक्कामोर्तब करावं असं वाटलं की इथे कुठेतरी ही मुलगी पुढे होऊ तिचा शकेल. मन बदलणार. 3 ते 4 वर्षांनी त्यांनी परत मला कॉन्टॅक्ट केला. ती मुलगी मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तिने PhD केली होती. एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आज ती मोठ्या पदावर रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करते. असं कधी झालंय का की खूप उद्योगी पत्रिका आहे, सुरुवातीला वाटते किंवा हा पुढं काय होणार, मुलाला खूप शिकायचं असतं किंवा मुलीला खूप शिकायचं असतं, खूप शिकायचं असतं, पण पत्रिकेत योग असतो की तू काही करणार नाही आयुष्यात, गृहकृत दक्ष असणार आहेस तू. कोणाच्या बाबतीत हे, मुलीच्या कोणाच्या? की मुलाच्या? मुलीच्या का मुलाचे असू शकतं की काय नाही, तू गप गरीब असणार आहेस, काही तुझ्याकडे बिझनेसचा योग नाही, असं उलटं झालं होतं कधी? कसं आहे की असे काही कुंडले येतात की पहिले त्यांना असं वाटत असतं की काहीतरी करावं, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही एक म्हण असते. हं. ती उगाच नाही आणली आपल्या पूर्वजांनी. बरं. त्यामुळे ते तसे योग दिसून येतात. जर असतील ना हं. तर ते तसे योग पहिल्यापासूनच असतात कळतात. की ह्या व्यक्तीला आई वडिलांची ते इच्छा आहे, पण पुढे ह्याचं काही बरं, होणार. असं का होतं की काही मुलांना किंवा मुलींना, मुली जॉब करत असतात, मुलं जॉब करत असतात, नोकरी करत असतात, बरी नोकरी असते, पण त्यांना त्यात मजा येत नसते.
त्यांना हा एक सोडायचं मुद्दा आपण करून घेऊ की हा. मला आता तुम्ही आता जे बोललात सांगा. ना हा. ते तर घेऊच आता हा प्रश्न हा. हा आधीचा हा. की कसं असतं की पत्रिकेमध्ये शिक्षणाचं जे स्थान आहे हम्म. किंवा करिअर म्हणजे शिक्षण आहे ना, पहिले शिक्षणातनं मग करिअर होईल. बरोबर. किंवा डायरेक्ट दुकानावर बसायचं असेल, सेटअप असेल फॅमिलीचा, तर ते पण करिअरच झालं. पण ह्याच्यात दोन ऍस्पेक्ट्स पडतात. बर. ह्याच्यात दोन ऍस्पेक्ट्स कसे पडतात की शैक्षणिक दर्जा व्यक्तीचा किंवा पुढे काम करण्याचा दर्जा व्यक्तीचा कसा असेल, दर्जा हा फार मोठा वेटेज काय असेल ह्याच्या पत्रिकेला हे काढता यायचं. आर्थिक स्थिती कशी असेल पटकन कळतं की ह्या व्यक्तीची आर्थिक स्थिती पुढे एवढीच असणार आहे. ह्याला फार इच्छा आहे $1 मिलियन मध्ये पण हा या लेवललाच जाऊ शकतो. हे पत्रिकेचा जो दर्जा ठरवूनच आलेला असतो. बर. तसं शैक्षणिक दृष्ट्या ते दोन्ही दाम्पत्य, ते डेंटिस्ट होते, आई वडील, बर. आणि त्यांचं मोठं सेटअप होतं आणि त्यांच्या मुलाने डेंटिस्ट्रीच करावी. अर्थात आहे ना, एवढं काढलंय ते कोणासाठी काढलंय. बरोबर. म्हटलं हे कठीण आहे प्रकरण थोडंसं. म्हटलं त्या मुलाला म्हटलं तू बाहेर बस. म्हणजे तेव्हा मी आता तर ऑनलाईन करतो कन्सल्टेशन, मी आता ऑफलाईन कन्सल्टेशन घेतच नाही, सगळं ऑनलाईनच असतं. कारण तर ते मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही काढलंय, तुम्ही केलंय, पण तुम्ही लादू नका. ह्याचे नाही आहेत, ग्रहयोग नाही आहेत. शैक्षणिक दर्जा तेवढा त्याचा नाही होणार. बर. जरुरी नाही की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हायलाच पाहिजे. हम्म. नियम अपवादानेच सिद्ध होतो. हम्म. ह्याला लिटरेचर शिकायची इच्छा आहे का, किंवा ह्याला काही असं शिकायची इच्छा आहे का. तो MA झाला, तो फार ऑर्डिनरी, म्हणजे म्हटलं त्याला एका कुठल्या तरी शैक्षणिक संस्थेमध्ये तो लायब्रेरियन म्हणून काम करतो. बर. आणि आई वडील डॉक्टर आहेत मोठे. बर. असंही असतं. मग त्याला त्याचे इन्स्टिंक्ट ते होते. मी त्यांना आधीच सांगितलेलं 5-6 वर्ष आधीच की हा मुलगा बहुतेक लिटरेचर वगैरे शिकेल. आणि कारण लायब्रेरियन म्हणजे परत बुधाचा, कारण बुध पत्रकारितेचा जेवढा कारक आहे, लिखाणाचा जेवढा कारक आहे, तो लायब्ररी हा विषय पण बुधाच्याच अंडर येतो. बुध ऍडव्हर्टायझिंगचा पण कारक आहे. एक ग्रह काही गोष्टींवर, PR, मास मीडिया, बुध, ऍक्टिंग करायचे बुधच पाहिजे. बरोबर. तुम्हाला नौटंकी करायचे, ड्रामा करायचे बुध पाहिजे, लिखाण करायचे बुध पाहिजे, पत्रकारिता बुध पाहिजे. त्याच्या ह्याच्यावरती लायब्रेरियन म्हणजे शैक्षणिक दर्जाचे योग होते. नुसतं पत्रकारितेचा बुध नाही होत तिथे गुरु पण येतो. कारण गुरु हा ज्ञानाचा आणि बुध हा बुद्धीचा कारक आहे. शैक्षणिक एखादी संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु बुधाचे योग तुम्हाला आढळून येतात. शिक्षक असेल किंवा हे. तर मला ते दिसून आलेलं की हा लायब्ररी, म्हणजे तो लायब्ररीन म्हणून चांगल्या लेवलला काम करतो. म्हणजे त्याला पगार पाणी चांगलं आहे, मोठ्या कॉलेजला आहे, पण तो डॉक्टर नाही झाला. म्हणजे तो वाया नाही गेला. ऑफकोर्स. आता दुसऱ्या केसमध्ये असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, महत्वाचा आहे हा, सांगा. हा फार आहे. मग असेल माझा हरी आणि देईल खाटल्यावरी पत्रिका अशी लहानपणी बघितली होती एकाची, म्हणजे जनरल ह्याच्यामध्ये. तर ते बोलले की काय करायची गरज नाही हो, हा शिकला नाही तरी चालेल, आमचं एवढं मोठं दुकान आहे, आम्हाला काय हे नाही, आणि आम्हाला काय ज्योतिष वगैरे बघायची, म्हणजे आम्हाला असं कळकळीची गरज पण नाही वाटत. पण ह्याच्या आईचाच हट्ट होता की जरा एकदा पत्रिका बघा म्हणून. बघा आता एवढ्या लेवलला फर्म माणूस म्हणतो की आम्हाला काही गरज नाही वाटली कधी ज्योतिष वगैरे बघायची, सगळं छान होतं, किंवा व्यवस्थित आपलं कर्म आपल्या हाती आहे आणि आम्ही आमचं कर्म आमच्या हाताने घडवलेलं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. पटकन पत्रिकेमध्ये बघण्यासारखे योग होते त्या मुलाच्या. म्हटलं साहेब तुमची पत्रिका बघू शकतो का मी? ते म्हणाले माझी पत्रिका नाही आहे, पण हा एक प्रकार आहे प्रश्नकुंडली असा, तो मांडून आपण करंट प्लॅनेटरी पोझिशन मॅच करू शकतो चेहऱ्यावरचे वगैरे. बरं. हे मला त्यांच्या पत्रिकेमध्ये म्हटलं तुमची कैक जन्माची कर्म खूप चांगली असतील, नक्की 100%. तुमच्या पूर्वजांनी असं शाळा बांधल्या, रक्तदान केलंय, किंवा गरीब लोकांना खूप खायला घातलंय वगैरे, असं काही होतं का? हे म्हणाले ते माहीत नाही, पण आमचे पूर्वज खूप दान करायचे, रक्तपेढी वगैरे होती त्यांची, आणि पाणपोळ्या खूप घातलेल्या त्यांनी. म्हटलं हे पुण्य सगळं तुमच्या पिढीत उतरलंय, म्हणून तुम्हाला आज इझी गो लकी चालू आहे, आणि म्हणून तुम्ही जखमांनी विव्हळत नाही आहात, चटके बसत नाही आहेत परिस्थितीचे तुम्हाला. का? कारण की ते सगळं तुमचेही गत जन्माची पुण्य चांगली आहेत, कारण तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलात. हे सगळं कार्मिक रिलेशन आहे, आणि हे ह्याच्या पत्रिकेत उठून दिसतंय. बर. गुरु म्हणजे पुण्याचा संचय आहे ना, संचय. म्हणून गुरु बँकिंग सेक्टरचा कारक आहे. संचय आहे ना, पैसा साठवला जातो ना. बघा ह्याच्या पत्रिकेमध्ये गुरुची पोझिशन बघण्यासारखी आहे. गतजन्मांच्या कर्माचं प्रकटीकरण चांगलं असतं तेव्हा कसं असतं? मग काय होतं ते? प्रथम दर्जाचे पेन्शन गुरुवर न बघतात, कारण की पेन्शन म्हणजे तुम्हाला मिळालेले असतात ते गिफ्ट सरकारकडनं. आता बंदच झाले ना, आता बंद झालं. पण
पेन्शन प्लॅन काढतो तेव्हा अॅन्युइटी काढतो ना आपण, मग तो पण पेन्शनचाच भाग आहे. तरतूद करून तरतूद गुरु प्रोव्हिजन तरतूद करून ठेवतो. आता बंद झालं. पाणी विकणं पाप होतं ना, गरुड पुराणात लिहिलेलं आहे. आता पाण्याची बाटली मागायला जा दुकानात आणि विचारा पाण्याची बाटली आहे का 10 रुपयाची, तो नाही म्हणाल तर म्हणाल अरे दुकान काढून बसलंय, पाण्याची बाटली नाही ठेवतायत. पाणी तेच आहे, पण पहिले विकणं पाप आहे आणि आता विकणं पुण्य आहे. म्हणजे कालानुरूप ज्योतिषशास्त्रामध्ये त्या गोष्टीचं वेटेज चेंज झालं. पण मग त्याच्याकडे काय होतं, मग मी हा मुद्दा तुम्हाला का सांगितला की आता पेन्शन बंद झालं, पण पेन्शन म्हणजे तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे. गुरु म्हणजे प्रोव्हिजन करणार आहे, कुठली तरी प्रोव्हिजन करतो गुरु. भाग्याचा आणि वृद्धीचा कारक आहे बघा. तर त्याच्या पत्रिकेमध्ये गुरुचे प्रथम दर्जाचे योग धनस्थानाशी चंद्राच्या माध्यमातून शुक्राच्या माध्यमातून होत होते. त्यामुळे त्याला ती इन्स्टिंक्ट होती की मला, म्हणजे तो स्वतःहून म्हणायचा की मला काही करायची गरज नाहीये, माझ्या वडिलांचा बिझनेस आहे. आणि वडील पण हो म्हणे त्याला काही करायची गरज नाहीये. पण म्हटलं असा एक पिरियड येईल ह्याच्या आयुष्यात नक्की की ह्याला स्वतःहून काहीतरी करायचा छंद निर्माण होईल. मग कुठली वेळ आहे ती, मग बिझनेस त्याने सोडणार नाही, बिझनेस नाही सोडणार, पण त्याला त्या माध्यमातून त्याने बाय प्रोडक्टचा एक बिझनेस नवीन करायला सुरुवात केली पर्टिक्युलर एज नंतर. बरं. हा, तर त्याला ते म्हणजे ती लाईन मिळत गेली. अच्छा. मला त्याचा पुढचा मी प्रश्न तुम्हाला हा विचारला होता की मुलं जॉब करत असतात, मुली जॉब करत असतात, काही वर्ष जॉब करतात, 15, 10, 12 वर्ष, 15 वर्ष, नंतर ना कंटाळ येतो त्याचा. आणि मग त्यांना असं वाटलं की आपण उद्योग सुरू करू, काहीतरी बिझनेस करू काहीतरी. आता हे कम्प्लीट वेगळं सेक्टर आहे, एम्प्लॉई सेक्टर वेगळं आहे, बिझनेस सेक्टर वेगळं आहे. मग हे जे कल्टिवेशन होतंय ह्याला काय जबाबदार असतं? कसं असतं माहितीये की मुळात आडात असेल तर पोहऱ्यात येईल, हा मुद्दा तिथेच लागतो. की काही लोकांना असं आयुष्यभर वाटत असतं, पण काही लोकांच्या आयुष्यात काही केलं ते मटेरियलाइज होत नाही. कित्येक लोक बिझनेस स्टार्टअप सुरू करतात आणि पुन्हा लॉस घेऊन पुन्हा जॉबमध्ये येतात. पण काही लोकांना तिथे जम बसतो बिझनेसमध्ये, आणि काही लोक मग साईड बाय साईड बिझनेस करत करत तो बिझनेस वाढतो आणि मग जॉब सोडून देतात. ह्यासाठी बिझनेसचे योग पत्रिकेत असावे लागतात. ते कधी असतं? ते आधीपासून असतं? सगळं जन्मताच असतं, फक्त त्या दशा तशा ग्रहांच्या तेव्हा तिच्या लागल्या तर तेव्हा तसे इन्स्टिंक्ट्स यायला सुरुवात होतात. महादशा, अंतरदशा. उदाहरणार्थ मी सोपं करून सांगतो की एक मुलगा नोकरी करून पुढे कधीतरी व्यापार करेल हे जन्मता असतं, पण ते कधी होईल त्या वेळेला ठरतं. आता एखादा माणूस आता पत्रकाराचं उदाहरण घ्या. एखादा पत्रकार एखाद्या मोठ्या कंपनीत काम करतोय, पत्रकारितेच्या एखाद्या नामवंत वृत्तपत्रामध्ये ऑनलाईन मध्ये काम करतोय. आता प्रिंटचा जमाना गेला म्हणतात, म्हणजे अजून नाही गेला पण म्हणतात पुढचं डिजिटल. पण तरी पण एखाद्या नामवंत डिजिटल ह्याच्यामध्ये तो काम करतोय. काही काळाने त्या व्यक्तीला असं वाटलं की मी आता माझे स्वतःचे मुद्दे व्लॉगच्या माध्यमातून मांडायला सुरुवात करणार आणि माझं काहीतरी व्लॉग तिथे चालले पाहिजेत, आणि तो लिहायला सुरुवात करतो. मूळ पत्रकारिता बुधाच्या अंडर येते, लिखाण बुधाच्या अंडर येतं, बरोबर आहे. तर वृश्चिक लग्नात बुध होता पु ल देशपांडेंच्या. बुध पत्रकारितेचा कारक आहे, वाक्चातुर्याचा कारक आहे, विनोदाचा कारक आहे. हा, मग तो कुठला अश्लील विनोद आहे, डोळ्यातनं पाणी आणणारा विनोद आहे का कसा विनोद आहे, हे त्या बुधाच्या राशी नक्षत्रावरनं ठरवता येतं, नवमांशावरनं. बघा अगदी खोलात जाऊन. जयवंत दळवींचा विनोद वेगळा, पु ल देशपांडेंचा विनोद वेगळा, बरोबर, आचार्य अत्रेंचा विनोद वेगळा, दमा मिरासदारांचा विनोद वेगळा. बरोबर, करेक्ट, बरोबर. अंतू बर्वा वाचला, चितळे मास्तर वाचले, टचकन डोळ्यातनं पाणी येतं की नाही. पण रोखठोक विनोद, टाकाला जाऊन भांड लपवायचं नाही. पुलंचं कसं होतं, रोखठोक विनोद. वृश्चिक राशी रोखठोक आहे, हा रोखठोक विनोद पुलंचा आहे. आतड्याला पीळ बसेल इतकं हसायला येतंय, रोखताच येत नाहीये. काय करू? आत्र्यांचा विनोद, आचार्य आत्रेंचा विनोद. एखादा विनोद हा अश्लीलतेकडे जाणारा असतो, पण तो माणूस वाईट नसतो, पण त्याला ती अश्लीलता तिथे दाखवणं गरजेचं असतं त्या विनोदाच्या माध्यमातून, कारण की ते त्या कामाचं स्वरूप असतं. आपण एखादा माणूस म्हणतो ना की एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसेस अश्लील कामं करतात, त्यांना काही मजा वाटते म्हणून नाही करत, त्या कथेचं ते प्रोव्हिजन असते, तिथे ते भाग असतो, त्यांना ते करावं लागतं. वैयक्तिक आयुष्यात ते खूप चांगले असतात आणि सभ्य देखील असतात, पण तिथे ती गोष्ट त्यांना करावी लागते. मग हा मुद्दा तोच आहे की तुम्ही आता मला प्रश्न जो विचारलात की पर्टिक्युलर त्याच्या आयुष्यात तशी दशा आली आणि त्याला अचानक वाटलं, स्वत्व जागं झालं की मला आता दुसऱ्यासाठी नाही लिहायचं, मग माझ्या गोष्टीचा मी स्वतःसाठी वापर करणार. आणि ती व्यक्ती अचानक व्लॉग लिहायला लागते आणि त्या व्यक्तीचे व्लॉग
अचानक प्रसिद्ध व्हायला लागतात, लोकांना ते आवडू लागतात. हो. किंवा ती व्यक्ती कुठलं तरी युट्यूबचं चॅनल काढते आणि त्या माध्यमातून पुढे जायला लागते. आणि मग एक दिवस असा येतो की ती व्यक्ती एंटरप्रिनर बनते, प्रोफेशनल बनते आणि मग ती व्यक्ती बिझनेस टाकून बनते. आणि एका जमान्यात कुठेतरी ही व्यक्ती एखाद्या वृत्तपत्रामध्ये सो कॉल्ड काम करत होती. हे त्या व्यक्तीला इतर लोक विचार, तुम्ही असे काम करत होता त्या वृत्तपत्रामध्ये, आज तुम्ही एवढं मोठं तुमचं चालवता बिझनेस हाऊस, हे करता ते करता. मग हे अचानक 360 डिग्री पॅराडाइम शिफ्ट कसा काय झाला हो? त्या काळी त्या व्यक्तीला मग डायरेक्ट त्या व्यक्तीने करिअरच असं का नाही सुरुवात केलं, नोकरी का केली तिथे? बरोबर. कारण त्यावेळी नोकरी करण्याचे ग्रहयोग होते. ज्यावेळी सप्तम स्थान दशम स्थानाशी रिलेटेड दशा लागल्या, लग्नस्थान करिअरचं, रवी करिअरचा कारक आहे, हे सगळे जुळून आले पॉइंट्स आणि प्रॉपर दशा त्यावेळेला चेंज झाली. त्यावेळेलाच त्या व्यक्तीला इन्स्टिंक्ट झाली. हे आधी केलं असतं ना तर ते सक्सेस नसतं झालं, प्रीमॅच्युअर बेबी होऊन फसलं असतं सगळं. ती वेळ यायला लागते, ती वेळच यावी लागते. त्या वेळेलाच ते गोष्ट होणार, त्याच्या आधी होणार नाही. बरं, शेवटचे 2 प्रश्न करिअरशी संबंधित विचारतो, मग आपण करिअरबद्दल थांबूया. पहिला प्रश्न असा की करिअर ॲस्ट्रॉलॉजीबद्दल कन्सल्ट केल्यामुळे, तुमच्याशी त्याबद्दल विचार विनिमय केल्यामुळे किंवा तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे जो प्रवास असतो माणसाचा A to B पर्यंत जायचा, कुठल्या व्यक्तीचा, तो किती सुकर होतो, तो किती आपल्याला मार्ग दाखवतो आणि किती टक्के नाही दाखवता येत? म्हणजे एवढं टक्के मी सांगतो की एवढं होऊ शकतं मिनिमम, असं काय सांगू शकाल तुम्ही? कसं आहे की ज्याच्या नशिबात आहे तो घेऊन जाईल. परत एकदा मी हेच म्हणेन की ज्याला तो मार्ग मिळायचा आहे प्रॉपर, गतजन्मांच्या कर्माचं प्रकटीकरण खूप चांगलं असेल तर जरुरी नाही ज्योतिष बघायची. हॅपी गो लकी तो पुढे गेला, फटाफट करिअर मिळत गेलं. कारण का की त्याच्या ग्रहयोगांची स्थितीच अशी होती की त्याला पुढे अडचणी आणि ऑब्स्टॅकल्स येणार नाहीयेत हे ऑलरेडी ठरलेलंच होतं. त्यामुळे त्याने पत्रिका बघितली नाही पण त्याला सक्सेस मिळत गेला. एखाद्याने पत्रिका बघितली, त्याच्या कुठेतरी पूर्वजन्माचं चांगलं सुकृत होतं की ज्योतिषशास्त्राचं त्याला मार्गदर्शन मिळणार होतं, त्याने ते घेतलं देखील आणि त्यानुसार त्याला त्या ग्रहयोगांनुसार की बाबा ह्या परिस्थितीमध्ये तू असं असं प्रयत्न तर कर, बघ काय होतं. इथे जॉब मिळत नाही हो कुठे, काय करू आता? एक काम कर, मिडल ईस्टला अप्लाय कर. का बरं मिडल ईस्टला अप्लाय करू? राहू हा मुस्लिम जातीचा कारक आहे. बर, राहू आणि केतू मातंग जातीचे किंवा मुस्लिम जातीचे रूढी निषेध करणारे ग्रह आहेत. लॅटरल थिंकिंग, आउट ऑफ द बॉर्डर अँड बॉक्सेस थिंकिंग करू. हर्षल या ग्रहाशी प्रथम दर्जाचे योग झाले ना तर मात्र हे सत्य होता. कारण आउट ऑफ द बॉर्डर अँड बॉक्सेस थिंकिंग हा हर्षल युरेनस प्लॅनेट आहे. बरं. आणि करंट दशा राहूची होती आणि क्लिअर कट दिसत होतं. शनी अंतर्दशेला होता. शनी ऑइल सेक्टरचा कारक आहे, मिडल ईस्ट. म्हणजे काम कर ना कुठेतरी. नाही, मी इन्शुरन्स इंडस्ट्रीत काम करतो, मी कुठे मिडल ईस्टला जाऊ? तो ॲप्लाय ते करून बघ म्हटलं. ॲप्लाय करून द्यायला काय पाहिजे? बहारीनमधली कुठली तरी कंपनी होती इन्शुरन्स इंडस्ट्री, फाटकन कॉल आला त्याला. मग आधी का नाही आला? असं होतं. मग असं होतं म्हणजे ते तसंच आहे, मग तसंच होणार. तसं आहे मग तसंच होणार. आता दुसरं एक्झाम्पल मी देणार आहे ना, ते खूप गमतीदार आहे पण ते मला द्यायचं आहे कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याशिवाय पूर्ण नाही होणार. बरं. हे पहिलं झालं आणि त्याला खरंच जॉब लागला. म्हणजे त्याला एवढंच म्हटलेलं, कुठली हमी घेऊ नकोस, तिथे काम कर आणि निघून जा. एक्स्ट्रा कुठलं काही तुला द्यायला मागितलं ना तर तुझ्यावरती नको तो आळ येऊ शकतो. हे पण सांगितलं होतं. अष्टमात शनी वक्री स्थितीत, आराद्रा या मिथुन राशीतल्या आराद्रा नक्षत्राचा, आणि त्याचा जोरदार योग धनस्थानावर होत होता चंद्रावर त्यावेळेला. पण दशा अंतरदशा शनीच्या आणि राहूच्या होत्या म्हणून मी त्याला तिथे, आणि तो तिथे ऑइल सेक्टरमध्ये त्याला नोकरी लागली इन्शुरन्समध्ये. आणि त्याच्यावरती आळ असा आला की कंपनीमधल्या कोणाचा तरी काहीतरी क्लेम जो होता, मृत्यू झालेले होते जे, त्याचा क्लेम सेटलमेंट, तर ह्याने व्यवस्थित लक्ष घातलं नाही म्हणून त्याचा क्लेम व्यवस्थित सेटल झाला नाही. आणि ती एक्स्ट्रा जबाबदारी त्याच्यावरती देत होते क्लेम डिपार्टमेंटची. मी त्याला एवढंच म्हटलेलं, जेवढं देत आहे तेवढं कर, आत्ता मोठ्या उड्या मारू नको, हा पिरियड चांगला नाही. अष्टम स्थान मृत्यूस्थान आहे, मृत्यूस्थानाशी रिलेटेड दशा ऑपरेट असेल तर अडचणी अचानक संभवतात, अचानक बॅक फायर होतात. हा नियम आहे, हा नियम म्हणजे नियम आहे. तुम्ही किती कर्मावर विश्वास ठेवा, जे दशा जशी लागणार, जे ग्रहस्थिती असणार तर ती होणार म्हणजे होणार. आणि त्याच्यावरती त्यांनी ती पोस्ट घेतली नाही, दुसऱ्यांनी घेतली आणि त्याच्यावर तो आळाला, पण 100% आळाला. हा वाचला कारण ह्याला मी क्लिअर कट सांगितलेलं की तू अशी कुठली जबाबदारी घेऊ नको, तुला एक्स्ट्रा पैसे देऊन पेमेंट देऊन घेतलं तर ते मोठं केस झालं आणि तो अडकला माणूस त्याच्यात. त्याला रस्ट्रिकेट केला कंपनीने.
की क्लेम टाकायला चुकले म्हणून, हा वाचला. दुसरा शेवटचा आणि प्रश्न एक मिनिट सर, तुम्ही हा जो प्रश्न विचारलात ना, करिअरशी निगडीत कसे चमत्कार होतात, चमत्कार म्हणजे कसे होतात, तर एक मला म्हणजे एकाचं पत्रिका अशी होती की त्यांची फळबागांची शेती आहे आणि त्यांच्या वडिलांपासूनची शेती आहे आणि एक्सपोर्ट करतात, असं पण नाही, नाशिकला का कुठे. आणि त्याला सडन लॉस व्हायचे. वडील जोपर्यंत होते बिझनेसमध्ये तोपर्यंत छान, जसा ह्याच्या हातात बिझनेस सोपवला वडिलांनी, बिझनेसमध्ये लॉस व्हायला लागले, क्लायंटेल तुटायला लागलं, रिलेशन्स खराब व्हायला लागले, बॅचच्या बॅच प्रोडक्शनच्या खराब व्हायच्या, काहीतरी चोऱ्या माऱ्या व्हायच्या, काहीतरी व्हायचं, नुकसानच व्हायचं, अवकाळी पाऊसच व्हायचा. त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी सिरियसली विचारलं की नक्की ह्याला बिझनेस झेपणार आहे का हा फळांचा. बघा रिलेव्हन्सी बघा प्रश्नाची. मला शेतीचं स्थान आहे चतुर्थ स्थान, 4000 इन आवर हॉरोस्कोप, हे शेतीचं स्थान आहे, पण त्याच्याशी निगडीत फळबागांची शेती करण्याचे जे योग आहेत त्यापेक्षा तांदळाची शेती करण्याचे योग जास्त होत होते. तांदूळ हा कुठे पिकतो? चिखलात पिकतो आणि चिखल शनीच्या अंडर येतो. एखाद्याच्या आयुष्याचं मातेरं करून टाकणारा तो शनी. एक मिनिट, शनी इंडस्ट्रियलायझेशनचा पण कारक आहे, दीर्घ मुदतीचा पण दीर्घ मुदतीने आजार देणार आहे, कर्ज देणार आहे. शनी लोन्स अँड लायबिलिटीजचा कारक आहे, कोर्ट मॅटरचा कारक आहे, म्हणजे आयुष्याचा चिखल करून टाकू शकतो. चिखल हा शनीच्या अंडर येतो, तांदूळ चिखलात पिकतो. शनीचे प्रथम दर्जाचे योग चंद्राशी होत होते, चांगल्या पद्धतीचे. मृत्यूदाता शनिदेव, शनीवरनं मृत्यू बघतात. उकिरडा शनीच्या अंडर येतो ना. आयुष्य किती लाली पावडर नटलं मुरडलं तरी आयुष्याची शेवटी राखच होणार आहे देहाची. तिथे उकिरड्यातच जाणार ना. त्या उकिरड्याचं द्योतक आहे शनी. मृत्यूचं काम आहे शनीकडे दिलेलं भगवान शिवाने. मला तिथे क्लिअर कट. आता मला सांगा, तांदळाची पिंड लावतात स्मशानामध्ये ना, तांदळाचीच असतात ना. स्मशानात तांदळाचंच महत्व आहे. ज्वारी बाजरीचा गव्हाचा पिंड नाही लावत कधी हे प्रकार करताना. तांदळाचं महत्व किती आहे बघा शनीशी निगडीत. त्याला म्हटलं एक काम कर, तू तांदळाची शेती करून दे बघ. म्हटलं काय होणार आहे जास्त. त्याने खरंच केली, त्याला खूप लाभली ती. पण आता हा जो मुद्दा आहे की नाही, हा मुद्दा तांदळाचा किंवा फळाचा नाही आहे. त्याला जे प्रॉब्लेम येतो हा लॉजिकचा असू शकेल ना, कारण पॅकिंग खराब होत होतं, व्यवसाय नीट होत नव्हता. मग तिथं तांदूळ असला काय किंवा फळ नाही झालं तसं. कारण शेवटी मी म्हटलं ना, चणा डाळ गुरुच्या अंडर येते, मोहरी राई राहूच्या अंडर. हे पर्टिक्युलर ग्रहांचं कारकत्व त्याच्यावरती जिथे आहे ना, जसं आता अजून एक एक्झाम्पल देतो. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, रॉ सोनं हे रवीच्या अंडर येतं. रॉ सोनं जे खाणीतनं मिळालेलं त्याचं जेव्हा बिस्किट होतं सोन्याचं ते गुरुच्या अंडर येतं. त्याची फाईन ज्वेलरी शुक्राच्या अंडर येते. पण मला एक सांगा, मला जर एक गोष्ट विकताच येत नाही तर मग मी फळं विकली काय किंवा शर्ट विकले काय? मला विकताच येत नाही ना. मग तो प्रॉब्लेम विक्रीचा नाही झाला. मग तुम्ही फळं विकू नको, तू शर्ट विक असं कसं सांगितलं? नाही असं नाही सांगितलं. त्याला विक्रीचा प्रॉब्लेम नव्हता. बुध पत्रिकेत खूप चांगला होता. व्यापार तत्वाचा कारक बुध आणि सप्तम स्थान व्यापाराचं आणि दशम स्थान हे तर क्लिअर होतं. हे त्याचं तो मुद्दाच नव्हता. पत्रिकेत फळबागा, फळावरचे कारक ग्रह हे जे आहेत, अगदी निशमध्ये जायचं असेल तर ते वेगळे आहेत ना. मग तोच तर प्रकार आहे की व्यापार करायचा तर मी कुठला करू? मी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू का इन्शुरन्स? मग तेच आहे ना. म्हणजे व्यापार, माझ्याकडे व्यापाराचे जे तुमचे ठोकताळे ते आहेत तुमच्या भाषेमध्ये, बेसिक व्यापार करण्याचे योग जे आहेत. पण असं असून तू हा नको, तू हा व्यापार कर असं तेच आहे ना. मग तेच मला काय म्हणायचं होतं की स्पोर्ट्स मटेरियलचा व्यापार करणं. मग तिथे स्पोर्ट्स मटेरियलचा कारक शुक्र, मंगळ आणि रवीचे प्रथम दर्जाचे योग झाले पाहिजे. मूळ बुध हा तुमचा व्यापार तत्वाचा ग्रह स्ट्रॉंग पाहिजेच. दशम स्थानाशी, कर्मस्थानाशी, धनस्थानाशी निगडीत ती तर मस्ट आहे. पण मग त्याच्यातनं कुठला व्यापार करू? मी स्वीटचं दुकान टाकू का? स्वीटचं दुकान टाकायचे असतील तर गुरु, चंद्र, शुक्राचे प्रथम दर्जाचे योग हवे. प्रोव्हाइडेड बुध तर स्ट्रॉंग हवाच व्यापारी तत्वाचा. ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे हे जे योग, हे नको करू, हे करून बघ असं जेव्हा आपण सांगतो, या सगळ्याला मागं इकॉनॉमिक्स लागतं तुमच्या. उदाहरणार्थ, मी फळाची शेती माझी आहे आणि माझी आत्ता 2 एकर शेती आहे आणि माझा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. सफरचंद लावलेत, मी विकतो. उदाहरणार्थ एक ज्योतिषी मला म्हणाले की फळ विक्री करू नकोस, तू मिठाईचं दुकान टाक. आता फळ विक्री जी माझ्या आबाजांपासून चालू आहे त्यात मला फार इन्व्हेस्टमेंट नाही आहे, कारण माझी जमीन आहे. पण तुम्ही जेव्हा मिठाईचं दुकान टाकायला सांगता तेव्हा इन्व्हेस्टमेंट आली,
जागा बघणं आलं. हे जे इकॉनॉमिक्स मागं लागतं त्याचं आणि ज्योतिषाचं काही असतो, तुम्ही ते तारतम्य तेच बघता तर की मला नाही? मला तेच म्हणायचं आहे की एखाद्याच्या पत्रिकेत जर मिठाईचा बिझनेस करण्याचे योग असतील ना तर त्याला ते कुठूनही मिळेल. मग कशीही त्याची सोय होईल. त्याला ह्या लाईनीतनं बाहेर पडायचं असेल तर त्याला तिथे कसेही फटके मिळून तो बाहेर पडेल. अचानक लाईन. आता एखाद्या माणसाला जर का कपड्याचा सेन्सच नाहीये कपडे कसे विकायचे, पण त्याला छानपैकी किराणा मालाचं दुकान टाकून विकता येतं किराणा माल. मग डिपार्टमेंटल स्टोअर काढलं त्याने, पण त्याला कपडा विकायला गेलं तर त्याला विक्री येते, पण त्याला पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये मग ते प्रोडक्ट कुठल्या ग्रहाच्या अंडर आहे. बर हे फार फार महत्व आहे बर की केमिकलचा व्यवसाय करायचा आहे आणि त्या केमिकलचा व्यवसाय, पेट्रोलमध्ये पण केमिकलच आहे ना, क्रूड ऑइल आहे, पण पेट्रोल पंप टाकणं आणि पेट्रोल पंप सक्सेसफुल चालवता येणं यासाठी प्रथम दर्जाचे शनीचे योग व्हायला लागतात चंद्राशी, शुक्राशी. का? कारण नॅचरल ऑइल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, तेल, ऑइल सेक्टर हा शनीच्या अंडर येणार आहे. शनीचे सेक्टर येते. पेट्रोल पंप चालवायचा असेल तर मकर राशी, कुंभ राशी, शनी ह्याचे प्रथम दर्जाचे योग व्हायला लागतात ह्या राशींमधनं. परत जलतत्व आलं तिथे. पण त्याला जर सांगितलं ना की भिन्न, म्हणजे त्याचा व्यापाराचा काही संबंध नाहीये त्याच्याशी, भिन्न प्रतीचा व्यापार करायचा, तर तो पेट्रोल पंप उत्तम चालवू शकतो. पण तो म्हणेल की मला नाही चालवता येणार ते, कारण ते ग्रहच नाहीत त्याच्या. ओके, आता मी शेवटचा पण अतिशय लोकांच्या आवडीचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. हो, की हे तुम्ही मला सगळं सांगितलं, या अनुषंगानं करिअर घडवताना आपल्या प्रेक्षकांना जर असं वाटलं की आपण एक चान्स, एक सल्ला घ्यावा, तर तुम्ही वैद्यजींशी जरूर संपर्क साधू शकता. हा एक भाग झाला. पण आता जाता जाता प्रत्येकाला स्वभाव ऐकायचे असतात. ज्या 12 राशी आहेत की नाही, हो, तुमच्या ह्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये किंवा तुम्ही ज्या ज्या केस स्टडीज केल्या, पहिली रासपासून 12वी रास, ती रास आणि त्या राशीची लोक कसे असतात हे मला सांगा, मग आपण थांबूया. कसं आहे की एखाद्या व्यक्तीच्यातनं ग्रह कसे दिसतं. दिसतात, आपलं उठणं, बसणं, स्वभाव, शिंकण्याची पद्धत, खोकण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, सगळं 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 आपलं ग्रहांचं स्ट्रक्चर असतं ते. आणि एक ग्रह काही करत नाही, पण ते असतं स्ट्रक्चर की ग्रह चेहऱ्यावरती दिसतात. तर सगळ्यात चंद्रवाला जो आहे ना, तो म्हणजे काय, हळवा, मनाला लावून घेणारा. मनापासून एखाद्याची नर्सिंग चंद्रावर येतं. नर्सिंग करायचं आहे ना, उत्तम सेवा शुश्रूषा करायची आहे कोणाची सेवा, चंद्राशिवाय त्या व्यक्तीला जमणार नाही. हेळसांड करून नाही चालत. तिथे तिथे मंगळ नको. ते पेशंट आजारी येते, आधीच आजारी पडेल, तटफड होईल त्याला. तो माणूस बिचारा वाईट नाही मंगळ प्रदात, पण त्याला त्याच्या शरीरात नैसर्गिकरित्या ऊर्जाच आहे मंगळाची आक्रमक. तो पकडायलाच त्याला असा गजगजून पकडेल की तो किंकाळेल तिथे, आय आय आय, सोड बाबा, नको सेवा शुश्रूषा नको तुझी. तिथे चंद्रच हवा, हळवा, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, आईच्या ममतेने बघणार. आई म्हणजे चंद्र, रवी म्हणजे वडील. आईची माया पाहिजे. स्वयंपाक जीव ओतून करतात. तो जो जीव आहे ना मनाचा, तो चंद्र आहे. हळवेपणाने, मोहाने, मायेने, प्रेमाने. जलतत्व म्हणजे चंद्र आहे. आपल्या शरीरातलं रक्त वाहतं म्हणजे चंद्र आहे. पाणी कसं ज्या भांड्यात टाकेल त्याचा आकार. ती व्यक्ती ज्याच्याशी बोलेल त्याच्या स्वभावानुसार त्याच्याशी वागेल. स्वतःच दामटणार नाही तिथे. उलट आपल्या परीने माया द्यायला जाईल, प्रेम द्यायला जाईल. हा चंद्र झाला. मग आपण रवी घेऊ. रवी म्हणजे कोण? मी, माझं, मला. कारण तो राजा आहे ना, पाठीचा मणकाच येतो त्या सिंह राशीवर आणि रवीवर. स्पायनल कॉर्ड. सिंह राशी, रवी, किंवा रवी बिघडला असेल शनियुक्त वगैरे, तर हाडांची दुखणी, स्लिप डिस्क, बोन मॅरो. रवी मंगळ शनी बिघडले, बोन मॅरोशी रिलेटेड प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. 4th वर्टिब्रा, 5th वर्टिब्रा, 6th वर्टिब्रा. म्हणजे हे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा भाग झाला. तर रवीचं काम काय की मी, माझं, मला. ते बघा, ते गाडीमध्ये बसलेले असेल ना ट्रेनमध्ये, तो सिंह राशीवाला असेल तर तो असं ढकलून देईल त्याला, मला बसायला जागा दे. तो बाजूवाला, तू आहे कोण? पण त्याच्या मनातच येईल की मला हा मान का नाही देते, मला बसायला का नाही देते. तो मनातल्या मनात म्हणेल मी राजा आहे. त्याचं वागणूकच राजासारखी, त्याचं नेचर असते. मुळात सिंह राशीवाला तिथे व्यवस्थित बसायला जागा असेल तरच जाईल, तर तो गाडी सोडून देईल, ती पुढची गाडी पकडू म्हणेल. बर. आणि त्यांना स्वतःची टिमकी वाजवल्याशिवाय हे राग मानू नये. हे कुठल्याही ग्रहावरती टीका नाही करते, कुठल्याही व्यक्तीवर टीका नाही, कुठल्याही लोकांवर टीका नाही. हे उलट मला आमचे गुरु म्हणायचे की कोणावर टीका नको करू, हा असा का वागतो. अरे तो ग्रह राशी नक्षत्रांनी युक्त आहे, ती व्यक्ती तशीच वागणार. आपण आपली कर्म खराब करून त्याच्यावर टीका नका करू की तू असाच का वागतो. मजा म्हणून तो टाइम वागत आहे. तुमच्या आवडीचा ग्रह कुठला आहे? मग मंगळ घेऊ. एक मिनिट. मंगळ म्हणजे काय? आक्रमकता. मंगळाची ऊर्जाच आक्रमक आहे, अतिशय आक्रमक आहे. एक घाव दोन तुकडे करणं.
ते वाटाघाट्या करणं जमत नाही. बोला चाली ट्रेनच्या दारावरती तिथे धक्के खात प्रवास करणारा तो मंगळच असतो. 4 धक्के द्या, 4 धक्के खा, पण हवा खाणार मी, त्यासाठी मार खाईल, शिव्या देईल. ते मंगळप्रधान व्यक्ती आहे. आक्रमकता, पोलीस डिपार्टमेंट, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स शुभ मंगळ. टेररिझम अशुभ मंगळ. ऑपरेशन करायचे, सर्जरी करायचे, शुभ मंगळ. मॅथमॅटिक्स मंगळाच्या अंडर येतं. ऍप्लिकेशन मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मंगळाच्या अंडर येतं. रक्तातले आरबीसीस मंगळाच्या अंडर येतात. तांब धातू मंगळाच्या अंडर येतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स हे सगळं मंगळाचे विषय झाले. मग आपण म्हणजे बनी बनाई बात को बिघडणे वाला मंगळ आहे. बर, अगदी व्यवस्थित जमून आले ना, कारण ह्याला आक्रमकता आणि बाचाबाची केल्याशिवाय, आर्ग्युमेंट केल्याशिवाय याला रात्री झोपच नाही लागत. आज कोणाशी काय म्हणजे विनाकारण त्याची ऊर्जाच ती आक्रमक येते, थैथयाट आहे. मग ती ऊर्जा चांगली चॅनलाइज होणार आहे का मारामारीत जाणार आहे हे त्या डिग्रीकली मंगळाची पोझिशन ठरवणार. भांड्या ट्रेन मधल्या समजून द्यायचं इथे मंगळ बिघडलेली व्यक्ती आहे. मग आपण बुधाकडे येऊ. बुध बिचारा कॉम्प्रोमाइज करणार आहे, मांडोली करणार आहे, मार खाईल पण विकून येईल, कारण विकायचं हे त्याचं काम आहे. बर, पण व्यापारीच आहे तो. आपडे छो धंदो पहिला, त्याला व्यापार तत्व त्याच्या नसानसात भरलेलं आहे, कारण तो मुळातच पृथ्वी तत्वाचा व्यापारी आहे. तो घट्ट चिकटूनच असतो. तो रडेल, मार खाईल, तो काय पण करेल, पण तो व्यापार नाही सोडणार. कोणी गेलं तरी त्याचं शटर ऑन असेल. बर, मागच्या दाराने अंत्यसंस्काराचे कार्यक्रम करेल, पण पुढचं दार त्याचं ओपन असेल. मी कुठल्याही कम्युनिटी विषयी बोलत नाहीये, बरोबर, मी मानसिकतेविषयी बोलते, आणि मानसिकता ही ग्रहांवरनच ठरते. त्यामुळे बुध हा असा आहे ना, मांडवली करणारा, निरोप्या, पेज आहे. बुध म्हणजे कोण आहे? पेज आहे. पोस्ट, दळणवळण, कुरिअर हे सगळं बुधाच्या अंडर येतं. मास मीडिया, पब्लिक स्पीकिंग, PRO, पत्रकारिता हे सगळं बुधाचं आहे. डिजिटल मीडिया, डिजिटलमध्ये मंगळ आला, प्रिंटमध्ये ते तिथे मग ते वेगळं आलं. हा, म्हणजे मुद्दा सांगायचा की बुध कसा आहे, कॉम्प्रोमाइज करणार आहे. 4थ्या सीटवर बसून प्रवास करेल बुध बिचारा, ऍडजस्ट करणार आहे. कारण त्याला काय आहे, विटी स्टेशन गाठायचंय बस. त्याला तिथे पडलं नाही, मला तिथे जाऊन मला 2-3 लाख रुपये कसे छापू, ते त्याचं टार्गेट मनात गणित चालूच आहे त्याच्या. तो 4थ्या सीटवर बसून आरामात ऍडजस्ट होऊन निघून जाईल. तो भांडण टंडण नाही करणार. आता बुध बिघडला असेल तर काय होईल, ग्रह चांगला असेल तर काय होईल, आणि वाईट असेल तर, चंद्र बिघडला असेल तर नको त्या मोहमायेत फसेल तो. बरोबर ना. रवी बिघडला असेल तर नको तिथे अहंकार होईल त्याला. पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह राहील. रवी करिअरचा कारक आहे, आपल्या नेत्रांचा कारक आहे. रवी आपल्या वंशाचा कारक आहे. रवी आपल्या पिंडाचा कारक आहे. रवी औषधशास्त्राचा कारक आहे, मेडिसिनचा कारक आहे. मग ग्रह बिघडला तर काय होतं, तर बुध बिघडला तर काय होईल. 2 व्यक्ती भांडत असतील ना, मारणारा पण मंगळ आहे, मरणारा पण मंगळ आहे. कारण मारामारी केल्याशिवाय मंगळाला जमत नाही, आणि त्याची ऊर्जाच आक्रमक आहे. ती मारामारी मस्तपैकी व्हिडिओ शूट करून युट्यूबवर टाकणारा तो बुध आहे. पटकन शूटिंग करेल, पटकन युट्यूबवर टाकून देईल, या कुठेतरी इंस्टाग्रामवरती ते रील फेकून देईल. हे फार छान जमतं. बुध बिघडला पाहिजे, पण त्यासाठी तो सोडवायला नाही जाणार तिथे. तो मार खाणार नाही, त्याच्यात शक्तीच नाही मार खायची त्या व्यक्तीमध्ये. पण त्याच्यात आग कशी लावायची, काडी कशी मारायची, चुगली कशी कर, पण बुध बिघडला पाहिजे त्यासाठी. उच्च बुध काय म्हणेल, मी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचं जे काय खोटं नाटे व्यवहार आहेत ते मांडीन. हे बुधाची पत्रकारिता ही शुद्ध बाजू झाली. बरोबर. पण काही पत्रकार हे डॅमरट पण असतात. मग ते काय करतात, पाकिटमारी पत्रकारिता करायची, कोणाकडनं तरी पैसे घेऊन खोटं छापायचं. मग त्यासाठी बुध बिघडावा लागतो. म्हणजे व्यक्ती वाईट नसते. ज्योतिष, आता मला एक विषय सापडला, मला सुचला प्रश्न. ज्योतिषशास्त्र बिघडलेली दशा सरळ करतं का, असं काही करतं का? फार सुंदर प्रश्न आहे. नाही, मला हा प्रश्न सुंदर आहे, मला मांडायचा आहे. मला परत आठवण करून द्या. मला नवग्रहांचे गुणधर्म 5 मिनिटात मोकळे करतो, आणि मग मला हा सुंदर प्रश्न विचारलाय सर तुम्ही. हा, तर बुध काय, आता एखादी मिरवणूक चालली आहे, छानपैकी मिरवणूक चालली आहे. हा बुधवाला पटकन त्याचं मस्तपैकी शूटिंग बिटिंग, असा बुध आहे. विनोदाचा कारक बुध आहे, लिखाणाचा कारक बुध आहे. आता आपण कोणावरती येऊया, आपण येऊया गुरुकडे. गुरु हा प्रसरण पावणारा विस्तारवादी व्यापक ग्रह आहे. कुठलीही ग्रोथ असेल ना, ग्रोथ, कुठलीही वृद्धी गुरुच्या अंडर येते. कुठलीही वृद्धी असेल ना, ती गुरुच्या अंडर येते. दोघांचे 4 हात करायचे म्हणजे काय, लग्न, विवाह करायचं. गुरुबळ पाहिजे. दोघांचे 3 होणं, कुटुंबात मूल येणं, जन्माला येणं, संतती होणं गुरुच्या अंडर आहे. शैक्षणिक विद्वत्ता जी असते, विद्वत्ता ही गुरुच्या अंडर येते.
ज्ञान हे गुरुच्या अंडर येतं, कारण तो आकाश तत्वाचा शब्द गुणांचा कारक आहे. त्यामुळे गुरु बँकिंग सेक्टरचा कारक आहे. आपल्या शरीरात जेवढे कोश आहेत, लिव्हर, पित्त साठवलं जातं, पँक्रियास, पित्त हे होतं, स्तनांमध्ये दूध साठवलं जातं, गर्भाशयात मूल साठवलं जातं, बघा अन्न जठरात साठवलं जातं. हे जेवढे म्हणून कोश आहेत, हे सगळे कोश गुरुच्या अंडर येतात. मूत्राशयात मूत्र साठवलं जातं, हे सगळे कोश आहेत, हे गुरुच्या अंडर आहेत. बर. बँकेत पैसा साठवला जातो, म्हणून गुरु बँकिंगचा कारक आहे. तरतूद तुम्ही आहे ना मगाशी. तर हा गुरु जो आहे, हा विस्तारवाद त्याला देवाने दिलेला आहे. प्रसरण करणे, पैशाची आवक वाढायची आहे, तर ती आवक हा शब्द जी आहे वाढायची आहे, तर ते ही गुरु पाहिजे ते तपासायला. गुरु प्रोव्हिजनचा कारक आहे, पेन्शनचा कारक आहे, पूर्व पुण्याईचा कारक आहे. बर. मस्तपैकी गर्दी खूप आहे, भयंकर गर्दी आहे ट्रेनमध्ये. एखादा माणूस बिचारा मस्तपैकी शांत झोपलेला आहे, खाऊन पिऊन, तो गुरुप्रधान असावा. पोटबीट सुटलेलं असतं, छानपैकी व्यवस्थित मस्त, त्याला काय पडलेलं नसतं, तो बिचारा छानपैकी झोपलाय निवांतपणे. कोण भांडतंय काय भांडतंय, कारण तो मॅच्युअर्ड आहे, त्याला माहिती आहे की मला तिथे जाऊन मध्ये पडायचं नाहीये, मला माझी झोप उरकायची, मला इप्सित कामाला जाऊन माझं टार्गेट अचीव्ह करायचं. ही परिपक्वता जी आहे ना, ती गुरुकडे. बर. परिपक्वतेचा कारक आहे गुरु. पण हाच गुरु जर पत्रिकेत बिघडला असेल ना, तर तो वृद्धी करण्याचं काम सोडणार नाही, पण ती नको ती वृद्धी करेल. पत्रिकेला जर अशुभ असेल गुरु, तर तो वृद्धी करेल, पण नको ती अशुभ वृद्धी करून ठेवेल. अनकंट्रोलेबल ग्रोथ ऑफ सेल्स, म्हणजे ट्युमर, म्हणजे कॅन्सर हा गुरुचा आजार आहे. पण गुरु केतूच्या माध्यमातून शनी आणि ह्याचे मंगळाचे योग झाले, तर ते पर्टिक्युलर त्या हाऊसेसमधनं व्हावे लागतात, तेव्हा कॅन्सर. मग कुठला कॅन्सर, मग तेही काढता येतं. पण मुद्दा सांगायचा का, की नको ती वृद्धी करून ठेवेल. एखाद्याला अचानक मटक्याचा नाद लागला, दारू प्यायचा नाद लागला, अजूनपर्यंत नव्हता आणि आताच का लागला, आणि पत्रिकेत पर्टिक्युलरली गुरुची दशा लागली, अहो गुरुची दशा लागली, काय काय सांगितलेलं, खूप छान होईल, असं होईल. पत्रिकेला गुरु अशुभ आहे, मृत्यूस्थान ऑपरेट आहे गुरुच्या दशेत. शनीच्या राशीत आकाश तत्वाचा ग्रह गुरु हा शनीच्या पृथ्वी तत्वाच्या मकर या राशीत निश्चितचा झालेला आहे, बरोबर, आणि पंचम स्थानीच झालेला आहे. आणि त्याच्यावर अशुभ मंगळाची दृष्टी आहे राहूच्या माध्यमातून. मंगळ बेटिंगचा कारक आहे. अरे नाही सट्टा केला तर नवल होईल, बरोबर तो लागलाय त्या नादाला. म्हणजे गुरुने त्याचा विस्तार नाही सोडला, पण नको तो विस्तार करून ठेवला. बघा पत्रिका बघायची कशी, हे फार मोठं टेक्निक आहे, हे गुरुकडनंच येतं. हे जे काय मी सांगतोय ते माझ्या गुरूंचं आहे, माझं स्वतःचं काहीच नाही. मग आपण येऊ मुद्दामून शुक्राकडे. शुक्र म्हणजे काय, आयुष्यातलं सौंदर्य, कलासक्तता, रंगेलपणा, रगेलपणा शुक्राकडे. अन्नाची चव, चवीने खाणार, तो शुक्र आहे. इन्शुलिन शुक्राच्या अंडर येतं. त्या इन्शुलिनचं जर का ज्वलन, ते इन्शुलिन पोहोचलं नाही तर ग्लुकोजचं ज्वलन नाही झालं तर मग डायबिटीस होतो. त्यामुळे ते ग्लुकोज शरीरभर जर पसरलं तर ते पसरण परत गुरुच्या अंडर आहे. म्हणजे गुरु आणि शुक्र बिघडले तर डायबिटीस होणार. आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणार अग्नितत्व मंगळ. आपण म्हणतो ना, एखादा किती गोड खातो तरी त्याला डायबिटीस कंट्रोलमध्ये, बरोबर, तिथे अग्नितत्व ऍक्टिव्ह असतं मंगळाचं. शुक्र हा इन्शुलिनचा, ग्लुकोजचा कारक आहे. गोडी आहे, ती चव आहे आयुष्यातली शुक्र म्हणजे. एखादी व्यक्ती प्रवास करताना बघा मस्तपैकी वारा खात असते, बाजूला भांडत तांडत असतात माणसं, मारामाऱ्या करत असतात, शिव्या देत असतात, आणि त्या व्यक्तीला काही पडलेलं नसतं. छानपैकी तिची आस्वाद घेत, गाणी ऐकत, खिडकीतनं नजारा बघत चाललेली असते, ती बसलेली असते. तर शुक्रप्रधान व्यक्ती, त्याला आयुष्याचा मजा कसा घ्यायचा ना हे पटकन कळतं. एखादी मिरवणूक चालली आहे ना, तर ती तो खाली उतरून नाही बघणार, तो मस्तपैकी गच्चीतनं जाईल, आरामात बघेल, एखादा फोटो काढेल, तो आस्वाद घेईल त्या गोष्टी. आस्वाद घेणे, लक्झरी, कम्फर्ट शुक्राच्या अंडर येते. पैशाचा प्रमुख कारक ग्रह आहे शुक्र, चंद्र हे. धनस्थानाशी उत्तम योग झाले तर अतिशय व्यक्ती धनाढ्य, जन्मताच धनाढ्य असते. म्हणजे शुक्र मला सांगायचं काय, की आयुष्यातलं लक्झरी, सेक्स शुक्राच्या अंडर येतो. पण तो राहूच्या अंडर शुक्र बिघडला, राहू किंवा ह्याच्यातनं, तर मग ते व्यभिचारिता होते. आता शनीच्याकडे येऊ आपण. हे मी थोडं थोडं सांगतोय. शनी हा आयुष्याचं वार्धक्याचा कारक आहे. बुध म्हणजे लहान मुल आहे. बुध म्हणजे काय, हे करू नको तेच करेल, एकदा दिलं ना अजून दे, परत अरे दिलं ना तुला, नाही अजून दे. बुध म्हणजे लहान अवखळ मूल आहे, चंचलता आहे, अस्थिर आहे. बुधाकडे लहान मुलाला म्हणून सांगितलं की बुध म्हणजे लहान मुल, कारण त्याला एखादी गोष्ट बुधाच्या नक्षत्रावर करा, ती रिपीट होईल. होण्याचे चान्सेस ॲट व्हेरी हायर साईड. कर्ज काढू नये बुधाच्या नक्षत्रावर, कोणाशी भांडू तंडू नये, रिपीट होणार. चांगली गोष्ट करा, ती पण रिपीट होईल. बुध म्हणजे लहान मुलं. बर. बुधाला नपुंसक ग्रह मानलेलं आहे. बुधाची राशी वंध्या आहे, म्हणून काय सगळे मिथुन कन्यावाले वंध्य नसतात. वंध्यत्व असं नाही बघायचं, वंध्यत्व बघण्याचे वेगळे योग आहेत. तो एकदा विषय मांडू आपण कधी, वंध्यत्व कसं बघतात. पण बुध हा मुळात नपुंसक आहे. मग शरीरात तारुण्य येतं,
ते शुक्राच्या अंडर येतं. हम्म. टीन एज. हम्म. मग तारुण्यात झाल्याच्या नंतर सळसळती जवानी म्हणतो ना, अरे रक्त सळसळत आहे मनगटात, मग तो मंगळाच्या अंडर येतं. तो काळ जो आहे मंगळाच्या अंडर येतो. हम्म. त्याच्यानंतर सगळं करून झालं, उड्या काड्या मारून झाल्या ऊर्जेनी, रिस्क घेऊन झाली, किंवा एक मॅच्युरिटी ते आयुष्यात परिपक्वता येते ना, माणूस परिपक्वतेने जगायला लागतो. हम्म. आणि मग शेवटी येतं ते वार्धक्य, ते शनीच्या अंडर येतं. ओ. लहान मुलाला सेक्स विषयी आसक्ती नसते कारण त्याला ते कळत नाही, आणि म्हाताऱ्या व्यक्तीला कळूनही करता येत नाही कारण त्याच्यात ती शक्ती नसते. हम्म. व्यभिचाराने हा शब्द काढत नाहीये मी, हे वाक्य बरोबर. सायंटिफिकली काढतोय. हम्म. म्हणून बुध आणि शनी हे नपुंसक तत्वाचे ग्रह आहेत. जर त्याचे शुक्रावर जोरदार योग झाले संतती स्थानातनं, आणि जर संततीचा कारक ग्रह गुरु बिघडला शनीच्या मकर या राशीतनं किंवा पर्टिक्युलर पृथ्वी तत्वाच्या राशीतनं, शुक्राच्या राशीतनं, आणि जर गुरु अशुभ असेल तर अशा व्यक्तीला मूल होण्याचे चान्सेस व्हेरी लिस्ट असतात. बर. म्हणजे संतती सौख्य अजिबात नसतं, किंवा असून जर संतती झालीच काहीतरी करून हम्म. तर त्याच्याविषयी सतत काळजी असतेच असते. मुळात Okay. ते इम्पॉर्टन्सीकडे जाणं किंवा संतती नसणे इम्पॉर्टंटच असते व्यक्ती असं नाही, हम्म. पण संततीशी उदास असते ती पत्रिका. पण ते कसं असतं हे सांगता येऊ शकतं, पण डिटेलमध्ये झालं. डिटेलमध्ये येऊ शकतं ना. म्हणजे मी मुद्दा सांगायचा की शनी हा नपुंसक तत्वाचा, मृत्यूचा, वार्धक्याचा, हम्म. प्रचंड मॅच्युरिटीचा, मोठ्या इंडस्ट्रियलायझेशनचा कारक आहे. हम्म. मोठमोठे अंबानी, अदानी हे मोठमोठे जे उद्योगपती आहेत त्यांच्या पत्रिकेत शनी बघण्यासारखं आहे. इंडस्ट्रियलायझेशन देऊ शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात. हम्म. आणि हाच शनी जर बिघडला तर मात्र भिकारी करून टाकेल, कर्जबाजारी करून टाकेल. कर्ज शनीच्या अंडर येतं. दीर्घ मुदतीने रखडलेली काम शनीच्या अंडर येतात. महारोग शनीच्या अंडर येतो. लेप्रसी शनीच्या अंडर येते. खिचपत पडणे, मृत्यू येत नाही, वय वर्ष 90, हम्म. वय 65-70 बेड रिटर्न होणं, 25-30 वर्ष बिचारा मृत्यूशय्येवर आहे, खिळून आहे, त्याला मृत्यूच येत नाही. तो स्वतः मौत मागतो पण त्याला येत नाही. घरचे म्हणतात अरे म्हातारा सुटेल तर बरं होईल रे, आम्ही सुटू. किती वाईट असते पोझिशन, बघण्यासारखी असते शनीची पोझिशन पत्रिकेत. बर. असा असा खिळवून ठेवतो शनी. हम्म. कर्जाचा कारक आहे, आजाराचा कारक आहे, मूळ आजाराचा कारक शनी आहे. जसं संततीचा मूळ कारक ग्रह गुरु आहे, हम्म. रिअल इस्टेटचा मूळ कारक ग्रह, भ्रातृसौख्याचा, भावंडांचा कारक ग्रह मंगळ आहे. तसंच हे मी का सांगतोय, इन्स्टिंक्ट सांगतोय ग्रहांची. हम्म. तो चांगला असेल तर खूप चांगलं तसं देईल, आणि असं झालं तर असं देईल. हम्म. ऑइल सेक्टरचा कारक आहे, मगाशी म्हटलं ना, आयर्न अँड स्टील वगैरे, सिमेंट, हे सगळं त्याच्या, रबर, प्लास्टिक नष्ट करता येत नाही, ते शनी आहे. बर. जे हे झालं उशिरा- शनीचं. हे उशिराने देईल पण देईल ते टिकेल, बर. मजबूत टिकेल. मग ते कोणी काढून नाही घेणार. मोठमोठी ब्रिज कन्स्ट्रक्शन, हे झालं शनीचं. मला शनी लक्षात आलं. लक्षात पुढचा आलं सांगा. ना? हा. आता हा म्हणजे मला किती- आता कोण आता राहिले? राहू आणि केतू हे दोन आहेत. हा. तर राहू आणि केतूच्या मध्ये राहूला धड आहे आपण म्हणतो, आणि केतूला हे. तर हा सायंटिफिक मुद्दा मला सांगायला मिळाला ना तर खूप ते लोकांना पटेल, कारण कथा सांगा पुराणात ना. ऐकण्यात त्याच्यात इंटरेस्ट नाही. लोक म्हणजे सायन्स काय त्याच्या मागे. हा जो ग्रह आहे, आपण राहू आणि केतू म्हणजे काय, की राहूला दृष्टी आहे, केतूला दृष्टी नाही, धड आहे. म्हणजे अनुभूती केतूकडे येते आणि राहूकडे वासना येते. राहू हा बुद्धी भ्रष्ट करून टाकेल, बौद्धिक चकवा देईल, आणि केतू देहाची पीडा देईल. पीडा ही केतूच्या अंडर येते, हिलिंग केतूच्या अंडर येतं. मोठमोठे डॉक्टर्स असतात ना, त्यांच्या पत्रिकेत केतूची पोझिशन बघा, बर. देहाच्या पीडेवर काम करतात ना. हम्म. षष्ठस्थान हे आजाराचं आहे. 6-12 मध्ये रवी केतूचे शुभयोग झाले गुरुशी वगैरे, तर हे मेडिकलच्या पत्रिका असतात हम्म. अशा करिअरच्या माध्यमातून. बर. तर मुळात राहू केतू ही संकल्पना अशी आहे की पृथ्वी जिओइड आहे आपली, 23.5 अंश. आज त्याचा डायमीटर कललेला आहे, तिरपा, बरोबर आहे की नाही. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची जी कक्षा आहे त्याला चंद्राचं विक्षेपवृत्त म्हणतात. आणि पृथ्वी नाही फिरत, आपली रवी नाही फिरत आहे, पृथ्वी फिरते. कारण आपण पृथ्वीवरून सूर्याला फिरताना बघतो म्हणून आपल्याला वाटतं की सूर्य फिरतोय. सूर्य स्थिर आहे, पण पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी गती आहे त्याला क्रांतिवृत्त म्हटलं गेलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे रवी एक महिना एका राशीत राहतो, म्हणजे 14 एप्रिल ते 14 मे मेष राशी, 14 जून ते 14 असं कर, 14 मे ते 14 जून वृषभ राशी, असं करत एक महिना 12 राशी 12 महिन्यात तो कंप्लीट करतो. हे रवीचं क्रांतिवृत्त झालं. बर. ही दोन्ही वृत्त, पृथ्वी जिओइड आणि 23.5 अंश अशी तिरपा आज त्याचा कललेला असल्याने ही दोन्ही वृत्त, चंद्राचं विक्षेप वृत्त आणि रवीचं क्रांतिवृत्त, ही दोन्ही वृत्त एकमेकाला उत्तरेला जिथे छेदतात, अझ्युम्ड इंटरसेक्शन पॉइंट आहे नॉर्थचा जो, तो उत्तरेचा तिथे राहू आहे, आणि खाली दक्षिणेला ही दोन्ही वृत्त एकमेकाला जिथे छेदतात तो अझ्युम्ड इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे केतू आहे. ड्रॅगॉन्स हेड, ड्रॅगॉन्स टेल, असेंडिंग नॉड, डिसेंडिंग नॉड. राहू अल्ट्राव्हायोलेट रेजचा कारक आहे, केतू इन्फ्रारेड रेजचा कारक आहे. राहूच्या गोमेद, हेझोनाइट या रत्नातनं
अल्ट्राव्हायोलेट रेस पास ऑन होतात. केतूच्या वैंदुर्य लसण्या म्हणून रत्न आहे, लसण्या, बर वैंदुर्य बर जसा संस्कृत वर्ड आहे, बर कॅट्स आय इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याच्यातनं इन्फ्रारेड रेस पास होतात. पृथ्वीच्या खाली इन्फ्रारेड रेज आहेत, पृथ्वीच्या वरती अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत. राहू आज्ञाचक्रावर येतो, केतू मूलाधार चक्रावर येतो. पृथ्वीच्या कक्षेत आतमध्ये प्रवेश करताना अल्ट्राव्हायोलेट रेस कुठलीही गोष्ट फेकून देतात जाळून. अंतरिक्ष यानाला देखील स्पेस शटलला असा प्रवेश करायचा असेल तर खाली कुलिंग टाईल्स असतात. कोलंबियाचा स्फोट का झाला? कारण अल्ट्राव्हायोलेट रेज मध्ये ते ब्लास्ट झालं ना. आज्ञाचक्रावर राहू आहे. राहू ज्याचा स्ट्रॉंग असेल, उच्च दर्जाचा, शुभ असेल, ती व्यक्ती कोणाच्या संमोहित नाही होत, कोणाच्या अंडर नाही. कारण अल्ट्राव्हायोलेट रेज इथे प्रचंड ऍक्टिव्ह असतात त्याचे आज्ञाचक्रात, म्हणून ती व्यक्ती त्याला आढळतच घेता येत नाही कोणाला. राहू प्रचंड स्ट्रॉंग पाहिजे, ती व्यक्ती कोणाच्या अंडर नाही येणार, शुभ पाहिजे. म्हणजे मुद्दा सांगायचा काय की अल्ट्राव्हायोलेट रेजचा कारक राहू आणि राहू इथे. आता या सगळ्यामध्ये जसं मी मगाशी तुम्हाला विचारलं की ग्रह बिघडतात आणि चांगले पण असतात, शुभ पण असतात आणि ते बिघडतात पण. मगाशी तुम्ही बऱ्याच ग्रहांची उदाहरणं मला दिली. तर ते जे बिघडलेले ग्रह असतात, एखाद्या व्यक्तीचे ग्रह बिघडतात, तर ते ज्योतिषामध्ये, शास्त्रामध्ये ते सही करता येतात का? ती काय प्रोव्हिजन असते? गतजन्मांच्या कर्माचं ते प्रकटीकरण आहे. म्हणजे ज्या अर्थी ती पीडा आलेली आहे त्या व्यक्तीला, त्या अर्थी ते कर्मभोग होते म्हणून ती पीडा वाटण्याला आलेली. बरं. पण ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन आपण काय हासिल करू शकतो? व्हॉट इज इन इट फॉर मी इफ आय एम ऑप्टिंग द ॲस्ट्रॉलॉजिकल ॲडवाईस, असा कोणी प्रश्न विचारला तर मी त्याला काय सांगेन की ज्योतिषशास्त्राची मदत घेतल्याने काय होईल? घटना टळणार नाही, घटनेची तीव्रता कमी होईल. वी कांट अवॉइड द व्हेरी इव्हेंट विच इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर. बरं. नॉट ॲट ऑल. होऊ शकत नाही. घटना घडणार, कारण गतजन्मांच्या कर्माचं प्रकटीकरण आहे, कर्माची बुलेट फायर होणार. पण विथ द हेल्प ऑफ दिस म्हणजे हे सायन्स आहे ॲस्ट्रॉलॉजी, विथ द हेल्प ऑफ दिस सायन्स वी मे गोइंग टू रिड्यूस द इंटेन्सिटीज ऑफ द थिंग्स विच आर गोइंग टू हॅपन इन फ्युचर, अँड अकॉर्डिंगली द प्रोबॅबिलिटीज ऑफ हॅपनिंग ऑफ एन इल इव्हेंट वुड बी मिनिमल. वाईट घटना घडण्याची तीव्रता आणि वारंवारता दोन्हीही कमी होणार. कमी हे करता येते? 100% होते, कमी 100% होते, पण घटना टळत नाही. ह्याचे कैक शेकडो टेस्टिमोनियल्स आहेत माझ्याकडे, रिटर्न टेस्टिमोनियल्स आहेत की ऍक्सिडेंट होणार आहे, 100% होणार. या पिरियडमध्ये सावधान राहा. ऍक्सिडेंटचा व्हिडिओ पण पाठवलेले आहेत मला क्लायंटनी. या पिरियडमध्ये ऍक्सिडेंट झाला पण उपाय दिले होते. उपाय दिल्याने काय झालं? त्याची घटनेची तीव्रता कमी झाली. डोक्यावरचा मार पायावर जाईल, जखम होऊन रक्त येणार असेल तर खरचटण्यावर जाईल, 50-60 लाखाला, करोड रुपयाला, 1-2 कोटीला नुकसानीत जाणार असेल तर बाबा 5-10 लाखात स्वस्त्यात सुटेल. असं होऊ शकतं? असं नका विचारू 5-10 लाख का गेले बाबा, तिथे 1.5-2 करोडला घुसला असता आतमध्ये, 5-10 लाखात स्वस्त्यात निपटलंय ना, आनंद मान. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. तर मग कसं झालं की अख्खी गाडी चेपली, इन्शुरन्स पण होईना, भंगारात गेली. आतमध्ये 3 ते 4 लोक होते, 2-3 महिने हॉस्पिटलाइज झाले, डॅमेज झाले, एखादा परमनंट डिसेबल झाला. पण ज्याने काही चांगले उपाय केले होते ना, त्याला खर्चटलं पण नाही साधं, पण त्याला 2-3 टाके पडले आणि तो घरी आला. अशा केसेस माझ्याकडे आहेत. हे का झालं? हे माझं कर्तृत्व नाहीये, आपलं शास्त्रच एवढं महान आहे. पूर्वाचार्यांनी सिद्ध केलेले हे जे उपाय आहेत, हे जर केले व्यवस्थित तर घटना टळणार नाही, घटना होईल, पण त्या व्यक्तीला त्याची तीव्रता कमी होईल. असा दावा तुम्ही करता? मी दावा नाही करत. मग हा दावा नाहीये, मग हे सत्य आहे. दावा वेगळा, दावा करणं दाव्यामध्ये. पण आता तुम्ही असं म्हणता ना की जर सांगितलेले उपाय पण केले त्याच्या तर ते नशिबात कमी पाहिजे. होतं. तो त्याचा उपाय करेल की नाही हे त्याच्या नशिबात, म्हणजे त्याच्या पत्रिकेत असे योग हवे की त्याने उपाय केल्याने त्याला फायदा होणार आहे. हे पण तपासून बघायला लागतं की एखाद्या व्यक्तीला आयुष्यात रिलीफ मिळणार आहे की नाही ह्याच्यातनं. माझ्याकडे टीबीची केस होती, युरिनरी ब्लॅडरची केस होती मध्ये आलेली, आणि त्या व्यक्तीला कळत होतं की काही काळच हा पिरियड आहे, पण कालांतराने त्याला चांगले इफेक्ट मिळणार आहे. 3 ते 4 वर्ष ती व्यक्ती खूप आजारी होती, पण पर्टिक्युलर त्या पिरियड नंतरच त्याचा टीबी कमी होणार आहे. ते उपाय त्याने आधी केले, आग लागला आणि मग विहीर खोदली असं नाही. आधी 5-6 वर्ष मी हिंट दिली होती त्या व्यक्तीला की बाबा तुला युरिनरी ब्लॅडरचा टीबी होण्याचे चान्सेस एट व्हेरी हायर साईड, चान्सेस, यूरोलॉजिकल डिसऑर्डर मोठी काहीतरी होणार, पण तसे योग होते त्याच्या कुंडलीत त्या व्यक्तीच्या. त्याने आधीपासून इमाने इतबारे उपाय केले. टीबी झाला नाही झाला का? झाला ना, पण त्याची तीव्रता हळूहळू कमी होती. आणि आज असं झालंय की ती व्यक्ती मरणाच्या दारातनं परत आली. म्हणजे मी ज्योतिषशास्त्राने प्रसंग नाही टाळला,
कॅन्सर एका मुद्दा व्यक्तीला मी आला मला. हा ते म्हणजे कमी केलं त्याचं आपण सगळं. सांगू शकतो ऍक्सिडेंटचा योग माझ्याकडे व्हिडिओज येतात क्लायंटने माझ्या पाठवलेले. बरं. मी हे तुम्हाला प्रायव्हेटमध्ये दाखवू शकतो की ते व्हिडिओज म्हणजे क्लायंटने परमिशन दिलेली मला म्हणून, म्हणजे ज्यांनी नाही दिली त्यांचं मी नाही दाखवत, बरोबर. पण लिटरली गाडीचा चुरा झालेला आहे. त्या व्यक्तीला फक्त 2-3 टाके पडले, ती व्यक्ती घरी गेली, बाकीचे मात्र जाम चेपले. पण हे का झालं? कारण त्या व्यक्तीने इमानेद्वारे विश्वास ठेवून स्वतःचा अहंकार पहिला बाजूला ठेवला. अहंकार पहिला बाजूला ठेवला. मी म्हणजे कोणतरी आणि मला काहीतरी येतं आणि मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन, मग कधी ना कधीतरी कुठेतरी फटका असा बसतो की मग कायमचा चेपतो माणूस. म्हणून सरेंडर हा या जगात जीवनाचा सगळ्यात मोठा धागा आहे. वा वा. सरेंडर होत आहे आलं मला पाहिजे. या आपल्या गप्पांमधून आपल्या या गप्पा किती लोकांना पटतील, किती लोकांना नाही पटणार, तर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ज्यांना नाही पटत तर मी सांगायला जात नाही, पण माझं म्हणणं एवढंच आहे की जगणं सोपं होत असेल तर हात धरायला हरकत नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गौरवजी, तुम्ही आवर्जून मित्रमणेमध्ये आलात, उद्योग मंत्रमध्ये तुम्ही अगदी सविस्तर या गोष्टी सांगितल्यात, मोकळेपणानं सांगितल्यात, त्यात काही किंतू नव्हता. याबद्दल तुमचे खरंच आभार. हा एपिसोड कसा वाटतो मला जरूर सांगा, तुमची मतं मांडा. तुमचे काही जे प्रश्न असतील तर ते मी जरूर सरांपर्यंत पोचवीन, त्याची उत्तरं त्यांनी दिली की तुमच्यापर्यंत पोचवीन. मुद्दा एवढाच असतो की आपण सगळ्यांनी एक चांगला विचार करायला पाहिजे. जसं ते म्हणतात, ग्रह बिघडू नये, तो शुभ असावा आणि नियत चांगली असावी. तर यातून जे योग्य वाटते ते घ्या आणि जर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही स्क्रीनवर दिले होतेच. शिवाय या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल देणार आहोत. तर तुम्ही ते जरूर पहा आणि मला सांगा कसं वाटतंय. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही मला इथे बोलावलं, मला बोलण्याचा एक चान्स दिलात. हे जे काय सगळं जे होतं हे माझ्या गुरूंचं होतं, हे माझं ह्याच्यातला एकही टक्का माझा नव्हता. जे काय लोकांना आवडेल, तुम्हाला जे काय सगळं चांगलं आवडलं असेल ते सगळं माझ्या गुरूंचं असेल. काही चुका झाल्या असतील त्या चुका माझ्या असतील. वा, थँक्यू व्हेरी मच. थांबतो, भरे ते घडो. थँक्यू सर.